नमस्कार. क्रिएटिव्ह एमपीएससी या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. आपण क्रिएटिव्ह एमपीएससी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून जी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 साठी एक राज्यस्तरीय टेस्ट आयोजित केली होती, तर त्या टेस्टचं विश्लेषण करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर लक्षात घ्यायचं म्हणलं तर या टेस्टचे वैशिष्ट्य म्हणजे हे जेव्हा आम्ही सुरुवात करत होतो प्रश्न काढायला, तर त्यावेळेस एक सर्वात महत्त्वाचा जो सोर्स होता तर तो म्हणजे आयोगाच्या मागच्या प्रश्नपत्रिका. तर आयोगाच्या धर्तीवर पेपर काढण्याचा पुरेपूर प्रयत्न या पेपरच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. तर जवळपास 2019 ते 2023 चे क्वेश्चन पेपर व्यवस्थित अनालिसिस करून हा पेपर सेट करण्यात आला. त्यानंतर आता आपण राज्यस्तरीय मूल्यांकन करणार आहोत. म्हणजे जो आता गुगल फॉर्म दिला जाईल तर त्यात मार्क आल्यानंतर राज्यस्तरीय आपला जो रँक आहे तर तो डिक्लेअर केला जाणार आहे. त्यासोबतच आपण जो अप्रोचवर किंवा लॉजिकवर जो भर द्यायला पाहिजे तर ते सुद्धा तशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. तर मग त्याला आपण सुरू करूया की हा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 चा हा टेस्ट पेपर. तर हा टेस्ट पेपर पाहत असताना किंवा आता जेव्हा तुम्ही हा पेपर सोडवला तर यातले जे मुद्दे आपण कव्हर केलेले आहेत तर ते मुद्दे आपल्याला व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. म्हणजे आयोग ज्या मुद्द्यांवर जास्तीत जास्त प्रश्न तयार करतं, प्रत्येक वेळेस प्रश्न विचारतं, तर असे बरेचसे मुद्दे घेतलेले आहेत. तर आता एका पेपरमुळं कंटेंट जास्त कव्हर करता येत नसला तरी सुद्धा ते जे पॉईंट आहे तर ते आपण जर अभ्यासले तर ऑलमोस्ट 70% जे पॉईंट आहे तर ते कव्हर झालेले आपल्याला दिसून येतील. तर हा पेपर सोडवल्यानंतर आपलं जे गुणांचं व्यवस्थित अनालिसिस करायचं, कोणत्या नेमक्या चुका झाल्या किंवा सोपा ते मध्यम अशी काठिण्य पातळी या पेपरची जी ठेवली आहे तर त्यात आपल्याला किती गुण येतात किंवा सोपे प्रश्न कोणते चुकले किंवा कोणत्या गोष्टीसाठी आपण कशा पद्धतीचा विचार करायला पाहिजे होता, या सर्व गोष्टींचा विचार करून या पेपरचं व्यवस्थित अनालिसिस करा. म्हणजे तुमच्या पुढच्या अभ्यासाला यामुळे नक्कीच दिशा मिळणार आहे. चला तर मग आता आपण सुरू करूया. तर सुरुवातीचे प्रश्न होते पॉलिटीचे. तर पॉलिटीच्या प्रश्नांचं पाहायचं जर म्हणलं तर जे घटक म्हणजे घटना निर्मितीवर प्रश्न विचारले जातील किंवा मार्गदर्शक तत्वांवर, तर असे पॉईंट या ठिकाणी कव्हर केलेले आहे. पेपर हा सोपा वाटत असला तरी ते जे पॉईंट आहे तर ते आपल्याला व्यवस्थित त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी सुद्धा व्यवस्थित करून ठेवायच्या आहेत. तर पहिलं बघा की योग्य विधाने ओळखा. मग घटना समितीची पहिली बैठक 13 डिसेंबर 1946 रोजी अशी झालं. तर आता लक्षात घ्या ही जी तारीख आहे हे जास्त डिटेल विचारण्यामागं आयोगाने बरेचसे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. तर हे 9 डिसेंबर ही तारीख होती की 13 डिसेंबर काय की पहिली बैठक असं जर विचारले तर ती तारीख किती होती? 9 डिसेंबर. इथं किती 13 डिसेंबर लिहिली. 13 डिसेंबरला तो उद्दिष्टांचा ठराव मांडण्यात आला होता, परंतु पहिली बैठक जी आहे तर ती 9 डिसेंबरला आहे. म्हणजे पहिलं जे वाक्य तर ते या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर दुसरं आहे हंगामी अध्यक्ष म्हणून, म्हणजे ही जी घटना समिती होती तर त्याच्या हंगामी अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची नेमणूक करण्यात आली. तर हंगामी अध्यक्ष नाही, हे परमनंट अध्यक्ष होते. म्हणजे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची नेमणूक झाली होती आणि हंगामी अध्यक्ष म्हणून जे तर ते सच्चिदानंद सिन्हा हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे यावर आयोगाने बऱ्याचदा प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्याच्यामुळे हा पहिलाच प्रश्न त्यावर काढला. तर काय पाहिजे होते तर सच्चिदानंद सिन्हा आणि हे जे होते राजेंद्र प्रसाद तर हे परमनंट अध्यक्ष होते. म्हणून हे जे दुसरं वाक्य जे तर हे सुद्धा या ठिकाणी चुकीचं आहे. तिसरं बघा की बी एन राव हे त्या सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झाली. तिसरं वाक्य बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. घटना निर्मितीच्या ज्या तारखा आहेत तर त्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित करून ठेवायच्या आहे. त्याच्यावर सुद्धा आयोगाने बरेचसे प्रश्न आतापर्यंत विचारलेले दिसून येतात. प्रश्न सोपा वाटत असला तरी थोडं डिटेल अभ्यास करणं त्या प्रश्नासाठी आवश्यक होतं. आता दुसरं ही अयोग्य जोडी ओळखा. तर योग्य अयोग्य या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं. तर अयोग्य जोडी पहिलं सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद बरोबर आहे. दुसरं आहे अल्पसंख्याक समिती HC मुखर्जी हे सुद्धा बरोबर आहे. आता तिसरं जे आहे की प्रांतिक राज्य घटना समिती तर पंडित नेहरू. लक्षात घ्या जर संघराज्य घटना समिती असं जर विचारलं असतं तर ते पंडित नेहरू योग्य झालं असतं. म्हणजे संघराज्य जर विचारलं तर पंडित नेहरू, परंतु प्रांतिक राज्य घटना जर म्हणलं तर ते सरदार पटेल हे या ठिकाणी उत्तर पाहिजे होतं. म्हणून जे अयोग्य जोडी कोणती तर मग सी हे जे तर ते चुकीचे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. हे 2 नंबरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ग्रह समिती जी आहे तर ती पट्टाभी सीतारामय्या यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 की खालीलपैकी संसदीय शासन व्यवस्थेची वैशिष्ट्य कोणती नाही. आता हा प्रश्न थोडा अनालिटिकल विचारला गेलेला आहे की आपल्याला या ठिकाणी विचारले की कोणती वैशिष्ट्ये नाही.
म्हणजे आपल्याला संसदीय शासन व्यवस्थेची जी वैशिष्ट्य आहे तर ती आपल्याला व्यवस्थित पाहावी लागेल आणि ऑप्शन अशा पद्धतीने इलिमिनेट करावे लागतील. तर सामूहिक जबाबदारी, आता आपल्याला माहिती आहे की आपलं जे 75(3) हे जे कलम आहे की लोकसभेला संयुक्तरित्या जबाबदार असणार आहे मंत्रिमंडळ. म्हणजे आपल्याकडे सामुदायिक जबाबदारीचं तत्व आहे आणि आपल्याकडे संसदीय शासन व्यवस्था आहे. त्याच्यामुळे मग हे तत्व जर आपल्याकडे आपल्या राज्यघटनेत आढळून असेल तर हे वाक्य बरोबर आहे, म्हणजे हे वैशिष्ट्य आहे. दुसरं ही दुहेरी सदस्यत्व. दुहेरी सदस्यत्व म्हणजे काय की व्यक्ती एकदाच मंत्रिमंडळाचा आणि विधिमंडळाचा म्हणजे संसदेचा सभासद असतो, सदस्य असतो, म्हणजे दुहेरी सदस्यत्व. तर हे सुद्धा आपल्याकडे लागू आहे. तिसरं कनिष्ठ सदन विसर्जित करणे. कनिष्ठ सदन आहे आपलं लोकसभा, तर लोकसभा सुद्धा आपल्याकडे विसर्जित केली, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे सुद्धा बरोबर आहे. आणि चौथं की जुलूमशाहीवर नियंत्रण. हे संसदीय शासन व्यवस्थेचे वैशिष्ट्य नाहीये, कारण हे जे आहे तर ते हे अध्यक्षीय शासन पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे दोन ज्या पद्धती असतात की अध्यक्षीय, आपण त्याला प्रेसिडेन्शियल जे म्हणतो अध्यक्षीय, तर त्या प्रेसिडेन्शियलचं ते आहे, संसदीय शासन व्यवस्थेचं ते वैशिष्ट्य नाही. आता जुलूमशाहीवर नियंत्रण म्हणजे काय, तर एक करेक्शन आहे की जुलूमशाहीवर नियंत्रण हे जे तर ते संसदीय शासन व्यवस्थेचे वैशिष्ट्य असं म्हणण्यापेक्षा तो संसदीय शासन व्यवस्थेचा फायदा आहे. म्हणजे आपल्याकडे जे तर ते मंत्रिमंडळ जबाबदार असतं, म्हणजे सामूहिक जबाबदारी आपण पाहिली तर त्याच्यामुळे कोणावरही म्हणजे एका व्यक्तीच्या हातात सत्ता नसते. त्याच्यामुळे काय होतं की जुलूमशाही होत नाही. म्हणजे हा जो जुलूमशाहीवर नियंत्रण हा जो आहे तर तो हा आपल्याला फायदा म्हणता येईल. संसदीय शासन व्यवस्थेचे ते फायदे म्हणता येईल, ते एक वैशिष्ट्य म्हणता येणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर येईल. त्यानंतर आता चौथा आहे की संघराज्य कार्यकारी विभागात कशाचा समावेश होत नाही. इथं काय विचारलं आपल्याला की कशाचा समावेश होत नाही. मग त्यात बघा की राष्ट्रपती यांचा समावेश संघ राज्याच्या कार्यकारी विभागात होतो. कार्यकारी विभागात कशा कशा समावेश होतो याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग राष्ट्रपतीचा होतो, पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांचा सुद्धा होतो. आता हे लक्षात घ्यायचं की महान्यायवादी यांचा समावेश हा कार्यकारी विभागात होतो. म्हणजे इथं कन्फ्युजन तुमचं होऊ शकतं, म्हणून तो कन्फ्युजन दूर करण्यासाठी हा मुद्दा या ठिकाणी ऍड केला की महान्यायवाद्याचा समावेश सुद्धा कार्यकारी विभागात होतो. मग पर्याय क्रमांक 4 वरील पैकी एक नाही हे त्याचं उत्तर असेल. यासोबतच जे आपले व्हाईस प्रेसिडेंट जे आहे, उपराष्ट्रपती जे आहेत तर त्यांचा सुद्धा समावेश होतो. म्हणजे याचं जे उत्तर आहे तर ते किती पाहिजे, पर्याय क्रमांक 4 वरील पैकी एकही नाही. म्हणजे की वरील पैकी सर्वांचा त्यात समावेश होत नाही, म्हणून ते वरील पैकी एकही नाही की ज्यांचा समावेश होत नाही, असं पर्याय क्रमांक 4 ते उत्तर पाहिजे. त्यानंतर आता पाचवं की भारताच्या संचित निधीवर खालील खर्च प्रभारित असतो. आता इथं लक्षात घ्या, पुन्हाचा संचित निधी विचारला तर भारताचा संचित निधी या ठिकाणी विचारला. मग भारताच्या संचित निधीवर पहिला ऑप्शन काय सांगतो इथं, तर राष्ट्रपतींचे वेतन व भत्ते. राष्ट्रपतींचे वेतन व भत्ते हे भारताच्या संचित निधीवर प्रभारित असतात. दुसरं त्याचे वेतन, भत्ते व निवृत्ती वेतन हे सुद्धा असतं. तिसरं जे आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन. आता इथं बघा की हे वाक्य चुकीचं आहे. उच्च न्यायालयाच्या हायकोर्टचे जे आहे तर ते पेन्शन जे निवृत्ती वेतन जे तर ते भारताच्या संचित निधीवर प्रभारित असतं, परंतु वेतन जे तर ते वेतन हे त्या संबंधित राज्याच्या त्यांचं जे पेमेंट आहे तर ते राज्याच्या संचित निधीवर प्रभारित असतं. आणि निवृत्ती वेतन जर विचारलं असतं आपल्याला तर तो भारताच्या संचित निधीवर तो प्रभारित असतो. म्हणजे आपल्याला काय विचारलंय की संचित निधीवर खालील खर्च प्रभारित असतो, म्हणजे ए आणि बी पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आता पुढचा प्रश्न घटनादुरुस्ती संदर्भात. आता घटनादुरुस्तीची जी प्रोसेस आहे त्याच्यावर आयोगाने बऱ्याचदा यापूर्वी सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. मग बघा की पहिलं की हे विधेयक कोणत्याही गृहात सादर केले जाते. आता कोणताही ग्रह म्हणजे इथं आता हे बरोबर आहे, इथं फक्त लोकसभेतच केलं पाहिजे किंवा राज्यसभेतच केलं पाहिजे असं कोणतंही अट नाही. त्यामुळे कोणत्याही गृहात सादर केले जाते हे वाक्य बरोबर. दुसरं राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीची आवश्यकता असते. आता इथं एक एक शब्दावर जे कीवर्ड्स आहे असते, नसते, त्याच्यानंतर कोणत्याही किंवा लोकसभा, राज्यसभा हे जे कीवर्ड्स आहेत तर याच्यावर प्रश्न विचारले जातात, तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची आवश्यकता असते हे जे तर हे चुकीचं आहे. म्हणजे घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देण्यासाठी म्हणजे मांडण्यासाठी पूर्व परवानगीची राष्ट्रपतीची आवश्यकता नसते. म्हणजे बी जे तर ते चुकीचं आहे. मग कोणकोणते ऑप्शन आहेत की ते या ठिकाणी बी दिलेलं आहे, तर 2 आणि 3 म्हणजे ते दोन ऑप्शन आपण इलिमिनेट करतो. आता पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 या दोन पैकी एक उत्तर असेल, फक्त ए किंवा फक्त ए आणि सी. तर सी लक्षात घ्या की या विधेयकाला मान्यता देणे राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे. तर हे वाक्य या ठिकाणी बरोबर. हे घटनादुरुस्ती करून
राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आले की त्यांनी घटना दुरुस्ती विधेयकाला जी आहे तर ती मान्यता द्यायची आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल. आता हे सरळ आहे, रिपीट सुद्धा झालेला आहे हा प्रश्न, परंतु महत्वाचा असल्यामुळे पुन्हा घेतला की नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य असे मार्गदर्शक तत्वाबद्दल विधान कोणी केले. तर इथं लक्षात ठेवायचं आपल्याला 3 गोष्टी. म्हणजे याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे विधान केलं होतं. तर इथं कोणी विधान केला हा एका पद्धतीचा प्रश्न आला. दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की म्हणजे मार्गदर्शक तत्वाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय विधान केलं होतं, तर त्याला नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणलं होतं किंवा नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य हे कशाला म्हणलं होतं, तर ते मार्गदर्शक तत्वाला म्हणलं होतं. म्हणजे अशा वेगवेगळ्या 3 पद्धतीचे जे प्रश्न आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी करून ठेवायचे. हा प्रश्न आता मार्गदर्शक तत्वाबद्दल जो विचारला त्यासोबतच आपल्याला जे फंडामेंटल राईट्स जे आहेत तर ते सुद्धा करून ठेवायचे, त्याच्यावर प्रश्न विचारला जातो आणि त्याच्यानंतर आपले जे फंडामेंटल ड्युटीज जे आहेत तर हे सुद्धा करून ठेवायचे. म्हणजे एकाच वेळेस ते तिन्ही प्रश्न कव्हर करता येत नसल्यामुळं हा एक पॉईंट गेला आणि बाकीचे जे पॉईंट आहे जे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तर ते आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचे. त्याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे. आता प्रश्न 8 बघा. ऍक्च्युअल प्रश्न की सरकारी आयोगाची स्थापना कधी करण्यात आली, म्हणजे एक्झॅक्ट डेट. आता आयोगाने मेन्सला बऱ्याचदा याच्यावर प्रश्न विचारला आणि त्या डेट मध्ये सुद्धा चुकवलाय. तर इथं काय विचारलं आपल्याला, स्थापना कधी करण्यात आली, तर ती स्थापना आहे 1983 ची. तर लक्षात घ्या हे जे आकडे आहे 1979, 83, 87, 88 तर प्रत्येक आपण वाचतो. तर 79 ला स्थापना करण्यात आली नव्हती, त्याची स्थापना होती 1983 ला. जर असं विचारलं गेलं की रिपोर्ट रिपोर्ट कधी दिला, तर रिपोर्ट होता तो 1987 ला आणि तो रिपोर्ट जाहीर कधी करण्यात आला, तर तो होता 1988 ला. म्हणजे हे जे 3 आहे 83, 87, 88 हे 3 आपल्याला लक्षात ठेवायचे. 83 ची स्थापना, 87 चा रिपोर्ट आणि 88 ला तो रिपोर्ट जाहीर करण्यात आला. पर्याय क्रमांक 2 म्हणजे बी हे या ठिकाणी उत्तर असेल. आता बघा, घटना दुरुस्ती विधेयकाला मान्यता देणे राष्ट्रपतीवर कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे बंधनकारक करण्यात आले. आता आपण जर वरचा एक प्रश्न पाहिला, आता जो पाहिला होता घटना दुरुस्ती संदर्भात, ते मुद्दामून हा प्रश्न घेण्याचं कारण की बऱ्याचदा असं होतं की एखाद्या प्रश्नाचा संदर्भ हा त्या विषयातल्या दुसऱ्या प्रश्नांचा येतो. त्याच्यामुळे आपण जेव्हा सॉल्व्ह करतो तर त्यावेळी शक्यतो मार्क करत असताना एक काळजी घ्यायची की प्रत्येक प्रश्न सोडवल्यानंतर मार्क केल्यापेक्षा किमान एका विषयाचे जर प्रश्न आपण सोडवले आणि नंतर मार्क केले तर त्याचा अशा पद्धतीने फायदा होऊ शकतो. म्हणजे बघा, जर समजा आपल्याला हे जे सी वाक्य होतं तर हे जर कन्फ्युजन असतं, हे आपल्याला जर कदाचित माहिती नसतं, तर मग आपण काय केलं असतं की ए आणि सी मध्ये हे नॉन अटेम्प्टेड ठेवला असता आणि तेव्हा जर आपण जेव्हा 9व्या नंबर त्या प्रश्नावर गेलो, आता इथं प्रश्नातच काय सांगतं की घटना दुरुस्ती विधेयकाला मान्यता देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आले आहे. याचा अर्थ काय की हे बंधनकारक आहे, म्हणजे इथं जे आहे तर ते सी आपण करेक्ट कन्सिडर केलं असतं, कारण पुढे ते प्रश्नातच तसं सांगितलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीचा फायदा होतो. तर या अँगलने सुद्धा विचार करता यावा म्हणून हा प्रश्न टाकला होता. तर ही जी आहे तर ती 24वी घटना दुरुस्ती 1971 ची. तर या घटना दुरुस्ती अन्वये राष्ट्रपतीवर घटना दुरुस्ती विधेयकाला मान्यता देणे हे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानंतर पुढचा 10 नंबरचा प्रश्न की कोणता विषय राज्य सूचीतील नाही, तर सूची हा घटक सुद्धा महत्वाचा आहे. जे महत्वाचे विषय असतात की त्यावर कंबाईनला राज्यसेवेला सगळीकडे प्रश्न विचारले जातात, तर ते आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचे. त्यातलं आता इथं काय विचारलं की राज्य सूचीतील कोणता विषय नाही. पहिलं बघा, आता पोलीस, त्यानंतर अंमली पदार्थ, त्यानंतर सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता हे जे तर हे राज्य सूचीतील विषय आहेत. म्हणजे अंमली पदार्थ बऱ्याचदा कन्फ्युजन होऊ शकतं, हे लक्षात घ्यायचं. पोलीस, सार्वजनिक सुव्यवस्था, अंमली पदार्थ, सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता हे जे विषय आहेत हे राज्य सूचीतील आहे. परंतु विवाह व घटस्फोट हा जो विषय आहे तर तो हा समवर्ती सूचीतला आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4 जे तर हा राज्य सूचीतील नाहीये, तर तो समवर्ती सूचीतील आहे. 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर घटनेच्या स्रोतावर सुद्धा बरेचसे प्रश्न आतापर्यंत आयोगाने विचारले जातात. प्रिलिम्सला जनरली जास्त प्रश्न विचारतात. तर या ठिकाणी आपल्याला अयोग्य जोडी विचारली आहे. तर पहिलं ऑस्ट्रेलिया समवर्ती सूची. आता बघा, वरती आपण समवर्ती सूचीतला पाहिलं, म्हणजे बरेचसे प्रश्न इंटरलिंकिंग असतात. तर समवर्ती सूची, तर ऑस्ट्रेलिया हे बरोबर आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडून घटना दुरुस्तीची पद्धत. आता लक्षात घ्या, पद्धत जी आहे तर ही आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतली, म्हणजे घटना दुरुस्ती घेतली आहे हे समजल्यापेक्षा आपण जी पद्धत आहे घटना दुरुस्ती की जी आपण वरती पाहिली एका प्रश्नामध्ये, तर ती पद्धत दक्षिण आफ्रिकेकडून घेतली. त्यानंतर अमेरिका जे आहे तर उपराष्ट्रपती पद
उपराष्ट्रपती पद, त्यानंतर ज्युडिशियल रिव्ह्यू याच्यावर सुद्धा न्यायालयीन पुनर्विलोकन याच्यावर सुद्धा बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो. तर हे जे ज्युडिशियल रिव्ह्यू जे आहे तर हे सुद्धा आपण अमेरिकेकडून घेतले. हे तिन्ही बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर येईल. त्यानंतर आता 12 नंबरचा प्रश्न की स्वतःच्या निर्णयाचे पुनर्विलोकन करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत येतो? आता बरेचसे जे तर थेट सर्वोच्च न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालय असेल तर त्यांच्या कलमांवर प्रश्न विचारण्याचे प्रमाण आपल्याला अलीकडे जास्त दिसून येते. तर इथं काय विचारलंय की स्वतःच्या निर्णयाचे पुनर्विलोकन करण्याचा, म्हणजे जेव्हा ते एखादा न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालय एखादा निर्णय देतं तर त्यावेळेस स्वतःच्याच निर्णयाचे पुनर्विलोकन करायचे असेल तर तो जो अधिकार आहे तर तो कोणत्या कलमांतर्गत? आता बघा बऱ्याचदा काय होतं आपण प्रश्न व्यवस्थित वाचत नाही आणि आपल्याला सर्रास एक कलम पाठ असतं, कलम 143, आणि त्यामुळे मी प्रश्न सेट करत असताना पहिलाच ऑप्शन देतात तो 143 दिला होता. बऱ्याच जणांचं इथं सुद्धा चुकलेला असू शकतं. त्याच्यामुळे आपल्याला प्रश्न शांततेत वाचायचा आहे. 143 काय तर ते सल्लागार अधिकार क्षेत्र आहे. सर्वोच्च न्यायालयाचं सल्लागार अधिकार क्षेत्र म्हणजे राष्ट्रपतींनी जी जो सल्ला मागितला तर तो सल्ला देणं हा 143 अंतर्गत येतो. त्यानंतर 129 जे तर ते त्याला आपण अभिलेख न्यायालय असं म्हणतो, म्हणजे कोर्ट ऑफ रेकॉर्ड अभिलेख न्यायालय म्हणजे जे न्यायालयाची सुनावणी होती तर ते रेकॉर्ड करून ठेवलं जातं ते अभिलेख न्यायालय. आणि पर्याय क्रमांक 3 हे जे आहे तर ते कलम 137 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर हे कलम महत्वाचं आहे. आयोग याच्यावर प्रश्न विचारू शकतो. कलम 137 हे त्याचं योग्य उत्तर. 124 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे 124 तर आपण ते करायलाच नको, कारण ती सुरुवातच आहे. सुरुवातीला 124 मध्ये ती तरतूद असणार नाही ही जो प्रश्न विचारला तर एवढं तर आपल्याला क्लिक व्हायला पाहिजे. पुढचा आहे आता 13 नंबर की कोणते विधेयक राज्यपालांवर राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवणे बंधनकारक असते? आता बघा आपण वाचत असताना बऱ्याचदा अशा ज्या बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत तर त्याकडे दुर्लक्ष करतो. इथं काय विचारलंय आपल्याला की कोणते विधेयक बंधनकारक आहे जे राष्ट्रपतीच्या, आता आपल्याला माहिती आहे की राज्यपाल हा राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतो, परंतु राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवणं हे बंधनकारक कोणत्या मुद्द्यावर आहे असा प्रश्न विचारला. आता जर आपण हे पाहिलं की घटना विरोधी असेल तर, त्यानंतर राष्ट्राच्या दृष्टीने गंभीर असल्यास, त्यानंतर उच्च न्यायालयाचे स्थान धोक्यात येत असल्यास आणि कलम 31 अंतर्गत अधिग्रहण असल्यास, तर हे आपल्याला जनरली सगळ्यात बरोबर वाटू शकतं आणि हे कन्फ्युजन होऊ शकतं. तर लक्षात घ्या हा जो पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे की उच्च न्यायालयाचे स्थान जर धोक्यात येत असेल तरच तर हे जे विधेयक असेल तर ते राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवणे हे त्यांच्यावर बंधनकारक असतं. मग आता बाकीचे ABD हे जे 3 ऑप्शन जे आहेत तर याचं काय तर हे राष्ट्रपतीच्या विचारार्थ ते राखून ठेवू शकतात, म्हणजे राखून ठेवू शकतात किंवा राखून ठेवू शकत नाही असा त्याचा अर्थ होतो. परंतु जर ते विधेयक उच्च न्यायालयाचे स्थान धोक्यात आणणारे असेल तर मात्र हे राज्यपालांवर बंधनकारक करण्यात आलेले आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 14वा पंचायत राजचा एकदम बेसिक प्रश्न की कोणत्या समितीला लोकशाही विकेंद्रीकरणाची समिती म्हणून ओळखले जाते? तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. बलवंतराव मेहता समिती यांच्या अध्यक्षतेखाली जे 1957ला त्रिसदस्यीय समिती नेमली होती. हे सुद्धा लक्षात घ्या की ती त्रिस्तरीय सदस्य समिती होती. तर त्रिसदस्यीय समिती नेमली आणि तिलाच लोकशाही विकेंद्रीकरणाची समिती म्हणून ओळखल्या जातं. त्यानंतर वसंतराव नाईक ही समिती आणि PB पाटील ह्या महाराष्ट्र राज्याच्या होत्या आणि अशोक मेहता समिती ही 1977ला तिची स्थापना करण्यात आली होती. वसंतराव नाईक हे 1960ला. म्हणजे महाराष्ट्रात जर पाहिलं, भारतात जर पाहिलं तर बलवंतराव मेहता समितीच्या शिफारसीनुसार आपल्याकडे पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आणली आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रात वसंतराव नाईक या दोन्ही समित्या महत्वाच्या आहेत. त्या ज्या समित्या आहेत तर त्याच्या शिफारसी, त्यापैकी पहिल्या 3 समितीच्या शिफारसी काय आहेत तर हे आपल्याला करून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आता 15वा प्रश्न बघा. आता इथं बरेचसे प्रश्न असे विचारले जातात की ज्या म्हणजे घटनात्मक आहे किंवा वैधानिक आहे, म्हणजे त्याची स्थापना ज्या पद्धतीने झाली असते तर त्यावरून आपण हे वर्गीकरण करत असतो. खालीलपैकी घटनात्मक संस्था कोणती नाही, म्हणजे कोणत्या संस्थेची स्थापना घटनेने झाली नाही? तर आता निवडणूक आयोग, त्यानंतर मानवी हक्क आयोग, वित्त आयोग आणि अनुसूचित जाती आयोग. आता निवडणूक आयोग, वित्त आयोग आणि अनुसूचित जाती आयोग ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या आपल्याला राज्य घटनेत आहे. मानवी हक्क आयोग याची जी स्थापना आहे तर हे कायद्याने झालेली आहे. 1992चा तो कायदा आहे, त्या कायद्यानुसार स्थापना झाली म्हणून ही जी आहे तर ही वैधानिक संस्था आहे आणि बाकीच्या ज्या येतात त्या घटनात्मक संस्था, म्हणजे त्यांची तरतूद जी आहे तर ती घटनेत केली आहे. म्हणजे कलम 324 निवडणूक आयोग, वित्त आयोग कलम 280 आणि अनुसूचित जाती आयोग कलम 338 हे जे भारताच्या राज्यघटनेच्या कलमात त्यांचा समावेश होतो म्हणून त्या घटनात्मक संस्था आहे. आणि कोणती नाही तर मग मानवी हक्क आयोग ही वैधानिक संस्था आहे, ती घटनात्मक संस्था नाही. तर अशा पद्धतीने आपण हे
क्वालिटीचे एकंदरीत 15 प्रश्न पाहिले. तर वेगवेगळे जे अँगल या ठिकाणी म्हणजे प्रत्येक प्रश्नात वेगवेगळे पॉईंट आपण या ठिकाणी कव्हर केलेले. तर हे पॉईंट तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचे आणि त्या अनुषंगाने म्हणजे मार्गदर्शक तत्व जर पाहिले तर बाकीचे फंडामेंटल राईट, फंडामेंटल ड्युटीज ह्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित करून ठेवायच्या. घटना दुरुस्ती प्रक्रिया करून ठेवायची. राज्यपाल आपल्याला व्यवस्थित करायचे, राष्ट्रपती हे सुद्धा व्यवस्थित करायचे. म्हणजे त्या अनुषंगाने आपल्याला जे पॉईंट आहे आपल्या क्रिएटिव्ह एमपीएससी या टेलिग्राम चॅनलला सुद्धा महत्वाचे पॉईंट मी शेअर केलेले आहेत. तर ते सगळे पॉईंट तुम्ही करून ठेवा. क्वालिटी हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे, परंतु तिथं आपल्याला बारीक बारीक गोष्टीवर लक्ष देणं हे जास्त गरजेचं असतं. अशा पद्धतीने 15 प्रश्न आपण हे क्वालिटीचे पाहिले. आता पुढचा जो आहे तर तो भूगोल हा विषय सुरू होतो. तर भूगोलामध्ये बऱ्यापैकी प्रश्न काढायचा वर आहे तर तो हा प्राकृतिक भूगोलावर म्हणजे आयोगाचा जरी पाहिलं तर आपल्याला प्राकृतिक भूगोलावर जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले दिसून येतात. तर त्या अनुषंगाने हे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सौदी सरांचं पुस्तक आणि स्टेट बोर्ड या दोन्हींचा वापर करून त्यातले बरेचसे जे वाक्य आहेत तर ते जसे तसे म्हणजे आयोग सुद्धा जे विचारला जातो तर त्याच्यावर आपण या ठिकाणी प्रश्न घेतलेले आहेत. तर हे पॉईंट सुद्धा आपल्याला व्यवस्थित करायचं की जेवढे पॉईंट या ठिकाणी कव्हर होतील प्रश्नपत्रिकेमध्ये ते आणि याच्या व्यतिरिक्त आजूबाजूचा जो कंटेंट आहे तर तो सुद्धा आपल्या सर्वांना गोळा करणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या आता प्रश्न क्रमांक 16. तर आर आणि ए हे रिझन. त्यानंतर बघा की चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी सुमारे 5 अंशाचा कोन करते हे दिले. दुसरे चंद्र प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण पटलाला 2 वेळा छेदतो. तर याचं उत्तर काय आहे तर हे बघा पहिलं वाक्य तर चंद्राची परिभ्रमण कक्षा आणि पृथ्वीची जी कक्षा आहे तर यामध्ये 5 डिग्रीचा कोन असतो हे वाक्य बरोबर आहे. दुसरं की मग हे जे येतात ते ज्यावेळेस चंद्र प्रत्येक परिभ्रमण करतं म्हणजे पृथ्वीच्या भोवती जेव्हा फिरतो तर त्यावेळेस 2 वेळा तो एकूण 2 वेळा पृथ्वीच्या परिभ्रमण प्रकाराला छेदतो. हे सुद्धा हे बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 ही बरोबर आहे. आणि हे जे तर ते याचं योग्य स्पष्टीकरण आहे की नाही असं जे आपल्याला विचारलं तर हे योग्य स्पष्टीकरण आहे. पर्याय क्रमांक 1 हा 16 प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर 17 नंबरचा प्रश्न बघा की भूरूपांवर आतापर्यंत आयोग दरवर्षी 1 किंवा बऱ्याचदा 2 सुद्धा प्रश्न प्रिलिमला विचारल्या जातात. तर भूरूपांवर म्हणजे आता या ठिकाणी वाऱ्यावरच्या भूरूपावर आपण प्रश्न विचारलाय तर सर्व भूरूपांवर म्हणजे नदीचा असेल, हिमनदीचा असेल हे आपल्याला व्यवस्थित करून ठेवणं गरजेचं आहे. तर इथं काय विचारलं आपल्याला वाऱ्याच्या निक्षेपण कार्यामुळे. आता इथं 2 प्रकार पडतात. एक तर म्हणजे क्षरण आणि दुसरं निक्षेपण. आपल्याला थेट प्रश्न असे सुद्धा विचारले जातात की कोणाचं आहे म्हणजे वाऱ्याचं कोणतं आहे, नदीचं कोणतं असे सुद्धा किंवा वाऱ्याचं निक्षेपण आणि क्षरण या दोन्ही मध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात. या ठिकाणी सुद्धा काय की निक्षेपण कार्यामुळे कोणते ग्रुप तयार होत नाही. लक्षात घ्या आपल्याला नाही विचारले म्हणजे काय की असं की निक्षेपण कार्यामुळे नाही आहे परंतु ते क्षरण कार्यामुळे आहे. मग ते आपल्याला शोधावं लागेल. आता पहिलं बघा की लोएस मैदान. आता मैदान आहे हे निक्षेपण म्हणजे जेव्हा वाऱ्यामुळं जेव्हा माती वाहून जाते तर त्यावेळेस ते वाळू वाहून गेल्यानंतर ते मैदान तयार होतं बरोबर. दुसरं बारखान हे सुद्धा निक्षेपण कार्यामुळे तयार होते. तिसरं वालुकागिरी. आता वालुकागिरी आणि चौथं द्वीपगिरी. आता दोन्हीकडे गिरी म्हणजे काय पर्वत. मग असं वाटू शकतं आपल्याला की हे निक्षेपण कार्यामुळे कोणतं असेल तर वालुकागिरी जे तर म्हणजे काय वाळूचा पर्वत. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे वाळूचा पर्वत. मग वाळूचा पर्वत कधी तयार होईल जेव्हा वाऱ्यामुळे ते वाहून आणला जाईल आणि वाहून आणल्यानंतर जेव्हा वाळू एका ठिकाणी थांबेल तर त्यावेळेस तिथं निक्षेपणामुळे वालुकाचं पर्वत तयार होईल. म्हणजे हे सुद्धा जे येतात हे कोणतं येईल निक्षेपण कार्यामुळे. आपल्याला विचारलं काय की निक्षेपण कार्यामुळे कोणते ग्रुप निर्माण होत नाही म्हणजेच काय की द्वीपगिरी हे जे येतं ते क्षरण कार्याचं आहे तर ते निक्षेपण कार्याचं नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या 17 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर योग्य जोड्या जुळवा हा पूर्व तसेच मुख्य परीक्षेला आयोगाचा फेवरेट प्रश्न अशा पद्धतीने विचारला जातो. आता इथं जे प्रामुख्याने 4 विचारले याच्यावर सुद्धा बरेचसे प्रश्न विचारले जातात. थेट स्टेट बोर्ड मधून त्या कॉलम मधून हा प्रश्न घेतलेला आहे. तर यासोबतच अजून बाकीचे जे आहे तर ते सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. पहिलं बघा डाऊन्स, त्यानंतर कॅन्टनबरी, पंपास आणि प्रेरी. मग आपल्याला जर समजा आता हे माहिती नसलं तर ऑप्शन मध्ये जर पाहिलं आता अप्रोच कसा करायचा. आपली राज्य सेवा पूर्व परीक्षा 2019 ते 23 ची राज्य सेवा पूर्व परीक्षाची आपण अप्रोच बॅच घेतली होती. त्यामध्ये आयोगाच्या प्रश्नाचा अनालिसिस करत असताना आपण अप्रोचवर भर दिला होता. तोच अप्रोच आपण या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करू. तर त्या बॅचच्या जर डिटेल्स तुम्हाला पाहिजे असतील तर आपलं क्रिएटिव्ह एमपीएससी जे टेलिग्राम चॅनल आहे तर त्याच्यावर तुम्हाला ते मिळून जाईल. तर त्यात जास्तीत जास्त जो अप्रोच आहे की ज्यामध्ये
10 ते 12 मार्काची आपली इफेक्टिव्ह ग्रोथ होऊ शकते, म्हणजे आपल्या कंटेंटपेक्षा बाहेर. तर तशा पद्धतीने आपण चर्चा केलेली आहे. तर इथं सुद्धा तेच करायचं की त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की डाउन्स, कॅन्टनबरी, कंपास, क्वेरी. आता जर समजा आपल्याला माहिती नसलं तर मग आपल्याला काय करायचं की कॉमन ऑप्शन थ्रू जायचं. तर ऑप्शन मध्ये आपण काय करतो, मग कॉमन जे आहे, आता डाउन्सचं जर माहिती नसलं तर बघायचं ए मध्ये 2, 3, 4 मध्ये आपल्याला काय दिलंय, तर हे 2, 2 दिलंय, म्हणजे हे उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे डाउनचं जे तर ते ऑस्ट्रेलिया असण्याची शक्यता जास्त आहे. ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा कट होतो. त्यानंतर बघा आता दुसरा, आता कॅन्टनबरी. मग कॅन्टनबरीचं जर आपण पाहिलं तर जे कॉमन 2 आणि 3 मध्ये 4-4 हे कॉमन दिलेलं आहे. म्हणजे कॅन्टनबरी जे येतात ते हे 4 न्यूझीलंड असण्याची शक्यता जास्त आहे. मग आता आपल्याला क आणि ड म्हणजे 1 आणि 4 हा ऑप्शन कट झाला. आता 2 आणि 3 राहिला. आता क आणि ड मध्ये आपल्याला निवडायला लागेल. मग इथं सुद्धा आपण काय करू की कॉमन निवडण्याचा प्रयत्न करू. आता क चं जे आहे तर ते 1, हे 3 आणि 4 मध्ये हे जे तर हे कॉमन दिलेलं आहे. म्हणजे 3 उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे. हे 3 उत्तर जास्त असू शकतं. परंतु 4 नंबरचा ऑप्शन आपण ऑलरेडी इलिमिनेट केला. 3 उत्तर असण्याची शक्यता म्हणजे कंपासचं दक्षिण अमेरिका असण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे जे तर योग्य उत्तर असेल. म्हणजे कंपास जे आहे दक्षिण अमेरिका आणि प्रेरी जे आहे तर ते उत्तर अमेरिका. म्हणजे हा जो अप्रोच आहे, बऱ्याचदा आपल्याला जर समजा कन्फ्युजन नसलं आणि प्रश्न सोडवता येत नसला तर अशा पद्धतीचा अप्रोच वापरून आपण जे बॅच मध्ये जी डिटेल चर्चा केली होती तर त्याच अनुषंगाने हा प्रश्न तयार करण्यात आला होता. तर अशा पद्धतीचा सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. हे आठवत जरी नसलं तरी सुद्धा या साध्या लॉजिक करून एकही माहिती नसताना आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न बेसिक प्रश्न आहे, परंतु इथे सुद्धा आपण विचार करू शकतो की कोणती विधाने बरोबर आहेत असं आपल्याला विचारले. मग यात पहिलं कोणतं की ज्या विशिष्ट तापमानाच्या पातळीवर हवा बाष्प संतृप्त होते, म्हणजे सॅच्युरेशन होतं, हवेचं सॅच्युरेशन होतं, तर त्याला काय म्हणतात, दवांक. म्हणजे मला दवांकाचा अर्थच काय होतो की असं तापमान, असा अंक तिथं हवेचं जे तर ते सॅच्युरेशन होतं. पहिलं वाक्य बरोबर. दुसरं, मग हे दव निर्माण होण्यासाठी दवांक नेहमी गोठण बिंदूच्या वर असण्याची गरज असते. म्हणजे याचा इथं बऱ्याचदा असं होऊ शकतं की नेहमी या शब्दावरून तुम्ही कन्फ्युजन होऊ शकता, परंतु जाणीवपूर्वक तो शब्द या ठिकाणी वापरला की हे बरोबर आहे. जो दवांक आहे तर तो गोठण बिंदूच्या वर असेल तर त्याच वेळेस दव निर्माण होऊ शकतो. म्हणजे हे आपल्याला बऱ्याचदा असं वाटू शकतं की नेहमी या शब्दामुळे ते चुकीचं आहे, म्हणूनच तो शब्द या ठिकाणी वापरला. नेहमी जरी वापरला तर इथं डाऊट घ्यायचा नाही. स्टेट बोर्ड मध्ये जसं तसं हे वाक्य दिलेलं आहे. जर दवांक गोठण बिंदूच्या वर असेल तरच दव निर्माण होऊ शकतात. पर्याय क्रमांक 3 हे दोन्ही वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर 20 नंबरचा प्रश्न की खालीलपैकी चुकीची जोडी कोणती. आता हा प्रश्न विचारण्याचं कारण बघा, आयोगाने आतापर्यंत कालखंडावर बरेचसे प्रश्न विचारले. म्हणजे कालखंडाचा जो क्रम आहे तर तो क्रम आपल्याला आयोगाने बऱ्याचदा विचारला. मग थोडं पुढे जर गेलं तर ती खडक प्रणाली आणि ती कोणत्या कालखंडात आहे, तर अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे खडक प्रणालीचा आपल्याला कालखंड विचारलेला आहे, त्यानंतर कालखंडाचा क्रम सुद्धा विचारला आहे, परंतु अशा पद्धतीचा प्रश्न आतापर्यंत आयोगाने विचारला नाही, तो यापुढे विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळं आता इथं काय विचारलं की चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. पहिलं द्रविडियन पॅलेझोइक महाकल्प, दुसरा आहे आर्यन मेझोझोइक, क आहे आर्कियन पूर्व कॅम्ब्रियन कालखंड आणि ड आहे वरीलपैकी एकही नाही. म्हणजे वरीलपैकी एकही नाही याचा अर्थ काय होतो, तर वरीलपैकी एकही चुकीचं नाही, म्हणजे याचा अर्थ काय, वरीलपैकी सर्व बरोबर आहे. हे पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी योग्य उत्तर. द्रविडियन जे तर ते पॅलेझोइक आहे. हे कंटेंट देण्यासाठी एक अप्रोच अशा पद्धतीचा प्रश्न तयार होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे की हा कंटेंट जो आहे तर तो देण्यासाठी हा प्रश्न फ्रेम केला होता. तर आयोगाचं पण बऱ्याचदा आपण पाहतो की वरीलपैकी सर्व जे उत्तर जास्त असतं तर ते सुद्धा या ठिकाणी लागू होत आहे की चुकीची जोडी कोणतीही नाही, म्हणजे एकही चुकीचं नाही, म्हणजे काय की सर्व जे तर ते बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. हा प्रश्न येऊ शकतो, जसं तसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर 21 की खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. 4 वाक्य दिलेले, त्यापैकी आता मृदेवर हा प्रश्न विचारलाय. मृदा, बरेचसे प्रश्न मृदेवर आतापर्यंत राज्यसेवा पूर्व मुख्य तसेच कंबाईनला सुद्धा विचारले जातात. तर पहिलं बघा, सह्याद्रीच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीत व पूर्व विदर्भात जांभी मृदेचा विस्तार आढळतो. आता कोकण जर म्हणलं तर कोकणात कोणती, हे बेसिक आहे, बऱ्याच आयोगाचे रिपीट प्रश्न झाले की कोकणात कोणतं, जांभी मृदेचा आढळतो. आणि पूर्व विदर्भात म्हणजे काय की जर आपण पाहिलं की कोकण किनारपट्टीमध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं तर त्या ठिकाणी जांभी मृदा आढळते. पहिलं बरोबर. दुसरं,
जांबा मृदेचा थर तापूस तपकिरी किंवा पिवळसर तांबड्या छटांचा असतो, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. तर ते जांबी ज्याला आपण म्हणतो, तर ती जी मृदा आहे तर ती तांबूस तपकिरी असते किंवा मग तांबड्या छटा सुद्धा त्यावर असतात, हे सुद्धा बरोबर आहे. तिसरा बघा, की विदारण व कमी पाऊस यांच्या परिणामातून जांभी मृदा तयार होते. आता लक्षात घ्या, पहिला जो आपण पाहिला की पहिलं वाक्य काय होतं की जांभी मृदा कुठे आढळतं, तर कोकण किनारपट्टीत आढळते. तिसरं वाक्य काय म्हणतं की कमी पाऊस, म्हणजे हा जो कीवर्ड आहे याच्यावर लक्षात ठेवायचं आपल्याला, कमी पाऊस यांच्या परिणामातून जांभी मृदा तयार. म्हणजे कोकण किनारपट्टीत काय, जर ते वाक्य बरोबर आपण म्हणत असू तर तिथं जास्त पाऊस आढळतो. तर त्याच वाक्याला जर विरोधाभासी हे कमी पाऊस म्हणत असेल तर हे वाक्य जे तर हे चुकीचं येईल. म्हणजे बघा, की जर दोन वाक्य एकमेकाच्या विरोधात असेल तर त्यापैकी कोणतंही एकच वाक्य बरोबर आहे. त्याच्यामुळे पहिलं वाक्य जर बरोबर आहे तर तिसरं वाक्य जे कमी पाऊस, तर कमी पावसाची जांभी मृदा तयार होणार नाही. जांभी मृदेला कोणता जास्त पाऊस लागतो. त्याच्यामुळं कार्यक्रम हा जो तिसरा ऑप्शन हा कट होतो. आणि त्यानंतर होतं की जांभ्या मृदेत अल्युमिनियम ऑक्साईड व लोह ही द्रव्ये या मृदेत मुबलक प्रमाणात असतात, हे या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे आपण फक्त सी चुकीचं आहे, म्हणजे सी ज्या ज्या ऑप्शन मध्ये जे आहे तर ते कट जर केलं तर पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे, एबीडी बरोबर. म्हणजे आयोगाचा सुद्धा उत्तर देण्याचा जो ट्रेंड असतो तर ते जास्तीत जास्त बरोबर असण्याकडे असतं. म्हणजे या ठिकाणी जर समजा आपल्याला विचारलं असतं की जर एक्झॅक्ट माहिती नाही, ते दोन विरोधाभासी वाक्य असले तर त्यापैकी एक चुकीचं असतं, परंतु ते जरी आपल्याला लक्षात आलं नसतं तरी काय करायचं की वरीलपैकी सर्व आपण जेव्हा म्हणतो तर तसंच जास्तीत जास्त जो मोठा ऑप्शन आहे की जो जास्त सर्वसमावेशक आहे, जास्त ऑप्शन कव्हर करतो, तर ते उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे बघा, इथं फक्त ए होतं, त्यानंतर फक्त सी होतं, फक्त सी होतं, म्हणजे इथं एबीडी म्हणजे हा मोठा ऑप्शन आहे, जास्तीत जास्त जे वाक्य आहे तर हा कव्हर करतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 माहिती नसलं तरी सुद्धा अशा पद्धतीनं या प्रश्नाकडे आपण जायला पाहिजे. त्यानंतर खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? सुपीक प्रदेश व भूमिगत पाण्याची उपलब्धता असणाऱ्या प्रदेशात प्रसारित वसाहतीवर सुद्धा बऱ्याच प्रश्न विचारला जातो. तर प्रसारित वसाहती पाहाव्यास मिळतात. जिथं सुपीक प्रदेश आहे तर तिथं सर्वदूर आपल्याला वसाहती दिसून येतात, कारण तिथे शेतीचं उत्पन्न जास्त असतं. आणि भूमिगत पाण्याची उपलब्धता असेल तर मग त्याचं एका ठिकाणी वसाहत न राहता तर त्याचा प्रसार जास्तीत जास्त ठिकाणी दिसून येतो. हे जनरल आहे, म्हणजे हे जनरल स्टेटमेंट आहे, तर ते आपल्याला बरोबरच गृहीत धरायला पाहिजे. दुसरं की अशा वसाहती गंगा मैदान व महाराष्ट्राच्या विदर्भात आढळतात. लक्षात घ्या, तर इथं काय की सुपीक प्रदेशात आपल्याला सांगितलंय की तिथं हे प्रसारित वसाहती आढळतात. आता गंगेचं मैदान हे सुद्धा सुपीक प्रदेश आहे, म्हणजे दुसरं जे तर हे सुद्धा काय असेल, योग्य असेल. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. म्हणजे बघा, आपण जसं म्हणतो की वरीलपैकी सर्व किंवा जास्त ऑप्शन कव्हर करणारे किंवा दोन जे वाक्य आहे तर ते दोन्हीच्या दोन्ही वाक्य बरोबर असण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे जर तुम्हाला माहितीच नसेल, आता हा प्रश्न सोपा आहे. सुपीक प्रदेश, तर साधं लॉजिक की प्रसारित वसाहती असणार आहे, आणि गंगेचा मैदान हे सुद्धा सुपीक प्रदेश आहे म्हणून तिथं सुद्धा ते आढळतं. या ठिकाणी दोन्हीच्या दोन्ही वाक्य बरोबर आहे. म्हणजे जास्तीत जास्त बरोबर असण्याकडे कल हा आयोगाचा असतो, आणि त्याच धर्तीवर अशा पद्धतीचे प्रश्न आपण या ठिकाणी काढलेले आहेत. त्यानंतर पुढचं, नैऋत्य मोसमीच्या काळात पावसामध्ये काही काल खंड पडतो, कारण पाऊस घेऊन येणारी उष्णकटिबंधीय आवर्ते वारंवार निर्माण न झाल्यास. आता बघा, की उष्णकटिबंधीय आवर्ते निर्माण झाल्यानंतर नैऋत्य मोसमी पाऊस पडतो हे आपल्याला माहिती. मग जर त्याच्यात खंड पडत असेल तर त्या खंड पडण्याचं कारण काय, तर हे निर्माण न होणे, म्हणजे हे कारण असेल. दुसरं, उत्तर भारतात मोसमी द्रोणीच्या स्थानामुळे पाऊस पडत नाही. तिसरं, भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर वारे वाहत असल्यास, म्हणजे हे जे तर नैऋत्य मोसमी पाऊस ज्या ज्या कारणामुळे पडतो, म्हणजे तिथं समांतर वारे व्हायला नको, पश्चिम किनारपट्टीवरून ते वारे व्हायला पाहिजे, त्यावेळेस आपण त्याला नैऋत्य मोसमी वारे म्हणतो. म्हणजे हे जे कारण आहे तर ते जर कारण फुलफिल होत नसेल तर मग काय होणार आहे, तर तो खंड पडणार. त्यामुळं वरीलपैकी सर्व बरोबर, पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असेल. म्हणजे बघा, आयोगाचा सुद्धा वरीलपैकी सर्व बरोबर असण्याचा ट्रेंड असतो, तर ते ऑप्शन मध्ये म्हणजे प्रश्न फ्रेम करत असताना मागच्या प्रश्नाचा संदर्भ घेतलाच आहे, परंतु ऑप्शन सेट करत असताना सुद्धा आणि उत्तर देत असताना सुद्धा तोच आयोगाचा ट्रेंड आपण या ठिकाणी फॉलो केला आहे. या प्रश्नपत्रिकेचं तुम्ही जेवढं व्यवस्थित अनालिसिस कराल, उत्तर देण्याचा ट्रेंड असेल किंवा जे कव्हर केलेले पॉईंट असेल, तर त्या अनालिसिस करून जेवढं तुम्ही तुमचा जो कंटेंट वर होल्ड घ्याल तर तेवढं परीक्षेत जास्त मार्क मिळण्याची शक्यता वाढेल. त्यानंतर 24 नंबरचा प्रश्न आहे. आता बघा, इथं थोडं आपलं जे लॉजिक मी तुम्हाला मागे सांगतोय, तर अशा ही एखादा प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे मुद्दामून हा प्रश्न घेतलाय की सुबनसिरी ही
ब्रह्मपुत्रेची डावीकडील उपनदी आहे, तर ही डावीकडील नाही तर ही उजवीकडील आहे, राईट साईडची आहे. दुसरं आहे, बराक ही ब्रह्मपुत्रेची उपनदी असून ही गारो टेकड्यात आहे. तर हे म्हणजे पहिलं वाक्य चुकीचं आहे, हे गारो नाही तर हे मणिपूर टेकड्यामध्ये आहे. म्हणजे मुद्दामून हा प्रश्न घेतला चुकवण्यासाठी. म्हणजे एखादा जो प्रश्न आहे तर तो आयोग सुद्धा असं विचारतो. म्हणजे असं आपण जर वरचे 3-4 प्रश्न पाहिले तर त्या 3-4 प्रश्नात सर्व वरीलपैकी सर्व बरोबर किंवा एकही चूक नाही असे जे आहे, तर जास्तीत जास्त प्रमाण जे आहे तर ते तशाच प्रकारच्या प्रश्नाचं असतं. त्याच्यामुळं उत्तर करत असताना जो ट्रेंड आपल्याला द्यायचा आहे उत्तराचा, तर तोच द्यायचा आहे. परंतु असाही एखादा प्रश्न असू शकतो की ज्या ठिकाणी खूप जास्त किचकट किंवा डिटेल विचारलेलं असेल, तर हे दोन्ही वाक्य चुकीचे आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. यामध्ये समशीतोष्ण कटिबंधात वाढत्या अक्षांशानुसार सागर जल क्षमता कमी होत जाते आणि दुसरं आहे की समशीतोष्ण कटिबंधामध्ये सूर्यकिरणे तिरपी पडत असल्याने बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. तर पहिलं बघा, समशीतोष्ण कटिबंधामध्ये वाढत्या अक्षांशानुसार काय होतं, जसं अक्षांश वाढतो तर तसं सागर जल क्षमता कमी होत जाते. ते वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. दुसरं बघा की या कटिबंधामध्ये सूर्यकिरणे तिरपी पडत असल्यास, आता तिरपी पडत असल्याने बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो असं म्हणलं. जर एक लक्षात घ्या, जर तिरपी पडत असेल तर उन्हाचं प्रमाण जे तर ते कमी असेल. म्हणजे सूर्यप्रकाश जो आहे तर सूर्याची किरण पोहोचण्याचं प्रमाण हे कमी असेल. मग जर ते कमी असेल तर बाष्पीभवनाचा वेग सुद्धा काय असेल तर तो सुद्धा कमी असेल. या ठिकाणी जे जास्त दिलं तर हे वाक्य या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणजे हा कन्सेप्च्युअल प्रश्न सुद्धा म्हणून विचारला होता की अशा पद्धतीने सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. म्हणून याचं जे उत्तर आहे तर ए बरोबर आहे, परंतु आर जे तर ते चूक आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढचा, संभाव्य वादाचे जनक कोण. आता हे जे या ठिकाणी विचारलंय की 2022 ला एकदा आयोगाचा असाच प्रश्न विचारला गेला होता. हे शक्यतो मेन्सला मानवी भूगोलामध्ये विचारलं जातं. तर याचं सरळ फॅक्च्युअल आहे की विडाल डी लाब्लाश हे 1 नंबर याचं उत्तर आहे. सरळ फॅक्च्युअल प्रश्न विचारला होता या ठिकाणी. त्यानंतर आता पुढचं की महाराष्ट्रातील खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम. आता वरून खाली उत्तरेकडून दक्षिण या ठिकाणी बऱ्याचदा असं होऊ शकतं की आपण विचारलं असतं उत्तरेकडून दक्षिण आणि आपण जे देतो तर ते देतो दक्षिणेकडून उत्तर. म्हणजे अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत तर या ठिकाणी आपल्याला नेमकं काय विचारलं आहे तर ते लक्षात ठेवून त्याच्या आपल्याला योग्य उत्तरापर्यंत जावं लागतं. तर आता ज्या महत्वाच्या आहेत ते या ठिकाणी आपल्याला विचारलं. तिचे प्रश्न तुलनेनं सोपे जाऊ शकतात. म्हणजे आपल्याला एकतर उत्तरेकडचं कोणतं दक्षिणेकडचं कोणतं हे तर आपल्याला माहितीच पाहिजे. म्हणजे ते जर आपल्याला माहिती असलं की उत्तरेकडे हे आहे आणि दक्षिणेकडे हे आहे तर ते सुद्धा आपल्याला योग्य उत्तरापर्यंत जाऊ शकतं. म्हणजे आपल्याला बघा आता, आणि जर ते माहिती नसेल तर मग आपलं जे कॉमन आपण वरती पाहिलं होतं तर ते सुद्धा लक्षात घेऊ शकतो की दक्षिणेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे असा क्रम आपल्याला विचारला. तर दक्षिणेकडे तेरेखोल आहे एवढं जरी आपल्याला माहिती असलं तरी 1 आणि 4 नंबरचे ऑप्शन इलिमिनेट होतात. पर्याय क्रमांक 2 आणि 3 ला. आणि जे उत्तरेकडे आहे, उत्तरेकडचे कोणते तर दातीवर आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. म्हणजे हा बेसिक बऱ्याचदा प्रश्न विचारला गेलाय. फक्त या ठिकाणी आपल्याला काय माहिती पाहिजे की उत्तरेकडे कोणतं आणि दक्षिणेकडे कोणतं. हे क्रम सुद्धा लक्षात असला तर चांगलीच गोष्ट, परंतु किमान या गोष्टी जरी आपल्याला किमान कंटेंट माहिती असला तरी सुद्धा आपण योग्य उत्तरापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे दातीवरे, धरमतर, दाभोळ आणि तेरेखोल पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असेल. त्यानंतर हा प्रश्न यावर आयोगाने एकदा अशा पद्धतीचा विचारला होता, अटलांटिक महासागरातील गर्त ओळखा. आता बघा, आता याच्यात हा आपल्याला पूर्ण पाठ असणं आवश्यक आहे का तर अजिबात नाही. परंतु हा प्रश्न विचारण्याचं कारण काय आहे तर हा फक्त जर पाहिलं ॲल्युशियन गर्त, क्युराईल गर्त, साऊथ सँडविच गर्त, फिलिपाईन गर्त, तर यामध्ये अटलांटिक महासागरातील गर्त कोणता हे विचारण्याचं म्हणजे मूळ कारण ते नव्हतं. तर आपल्याला हा जो साऊथ सँडविच गर्ता जो आहे तर याच्यावर प्रश्न विचारला जातो. याच्यावर जर वारंवार प्रश्न विचारला जात असेल तर तो कुठं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. तो आहे पॅसिफिक मध्ये. म्हणजे त्याच्यावर जर वारंवार प्रश्न विचारले जात असेल तर ते आपण लक्षात ठेवू शकतो की ते पॅसिफिक मध्ये या ठिकाणी साऊथ सँडविच गर्ता जो आहे तर हा आपल्याला माहिती पाहिजे आणि पॅसिफिक चुकून सांगितलं गेलं तर तो आहे अटलांटिक मध्ये. म्हणजे आपल्याला बाकीचे कुठं आहे हे जास्त महत्वाचे नाही, तर हा साऊथ सँडविच कुठे आहे तर हे जास्त महत्वाचं आहे. तर अटलांटिक मधला हा पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असेल. हे जे बाकीचे जे तर ते पॅसिफिक मध्ये आहे. म्हणजे फिलिपिन्स गर्त, कुराईल गर्त आणि ॲल्युशियन गर्त. साऊथ सँडविच मध्ये यापूर्वी सुद्धा आयोगाने 2 प्रश्न विचारले, ते लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हा फॅक्च्युअल प्रश्न घेतला होता. 29 नंबरचा प्रश्न, 2011 सालच्या जनगणनेनुसार 0 ते 6 वर्ष बालकामध्ये लिंग गुणोत्तर कमी असणारे राज्य कोणते. तर
जनगणनेवर सुद्धा एखादा प्रश्न असतो तर ते हरियाणा हे त्याचं योग्य उत्तर आहे. हरियाणामध्ये जर आपण पाहिलं की 2011च्या जनगणनेनुसार 834 एवढं 0 ते 6 मधील लिंग गुणोत्तर होतं. तर हरियाणा पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे. जनगणनेचे हे जे प्रश्न आहेत तर हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यावर वारंवार 1 ते 2 प्रश्न प्रत्येक पूर्व परीक्षेला आयोग विचारतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आता योग्य जोडा खनिजासंदर्भात सुद्धा बरेचसे प्रश्न आयोगाने आतापर्यंत विचारलेले आहेत. तर महाराष्ट्र नाही त्यातलं पहिलं की अब्रक, कायनाइट, टंगस्टन आणि बॉक्साइट. अब्रक, कायनाइट, टंगस्टन, बॉक्साइट यामध्ये जर आपण पाहिलं जर आपला पूर्व परीक्षेचा प्रश्नपत्रिकेचा अनालिसिस व्यवस्थित असेल तर हे प्रश्न सर्रास विचारले जातात. त्यातही असं एखादं महत्वाचं असतं की ते एका पर्टिक्युलर विभागात आढळतं तर ते आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे आपण जर हे या ठिकाणी बॉक्साइट जर पाहिलं तर बॉक्साइट हे कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे जे जिल्हे आहेत तर ह्यामध्ये बॉक्साइट आढळतं. याच्यावर खूपदा आयोगाने प्रश्न विचारला. मग आपल्याला जर हे जरी माहिती असतं की बॉक्साइट हे कोल्हापूरमध्ये आढळतं आणि ऑप्शन मध्ये जर आपण पाहिलं तर फक्त पर्याय क्रमांक 2 म्हणजे एकमेव ठिकाणी ड च 1 असं दिलेलं आहे. म्हणजे हा प्रश्न फ्रेम करत असताना इथे की बेसिक आपल्याला माहिती असल्यानंतर सुद्धा आपण योग्य उत्तरापर्यंत कसं पोहोचू शकतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती असण्याची गरज असत नाही. बेसिक जर पीवायक्यूचं अनालिसिस, बेसिक कंटेंट हे जरी माहिती असलं तरी आपण सुद्धा या योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. अब्रक बघा, अब्रक हे पूर्व विदर्भात आढळतं. त्यानंतर कायनाइट भंडारा, टंगस्टन नागपूर आणि बॉक्साइट जे तर ते कोल्हापूर. बॉक्साइट वरून एकावरून आपण योग्य उत्तरापर्यंत पोहोचलो. तर अशा पद्धतीने आपण हे 15 प्रश्न भूगोलाचे पाहिले. हे सुद्धा जे पॉईंट आहेत ते पॉईंट व्यवस्थित करून ठेवा. म्हणजे खनिजावरचा प्रश्न असेल, लोकसंख्येवरचा असेल, त्यानंतर भूरूपावरचा असेल किंवा नद्यांवरचा असेल तर हे पॉईंट जे आपण 15 पॉईंट कव्हर केले हे पॉईंट जर आपण व्यवस्थित करून ठेवले तर साधारणतः 13 ते 14 प्रश्न जे तर ते आपले या भूगोलासारख्या विषयात नक्कीच बरोबर येऊ शकतात. त्यानंतर 31 नंबरचा प्रश्न आहे पर्यावरणाचा प्रश्न की हवा प्रदूषणाची मानव निर्मित कारणे कोणती नाहीत. इंधनाचा वापर, औद्योगिकरण, वनवा वरीलपैकी सर्व. तर पर्याय क्रमांक 3 वनवा हे याचं योग्य उत्तर आहे. तर हे जे तर हे नैसर्गिक कारण आहे. वरीलपैकी सर्व हे आपल्याला वाटू शकतं परंतु ज्यावेळेस असं दिलं जातं की मानव निर्मित कारण किंवा मानव निर्मित, नैसर्गिक असे जे शब्द दिलेले असतात तर त्यावेळेस आपल्याला प्रश्न व्यवस्थित वाचायचा असतो. म्हणजे एकदमच सर्रास गृहीत धरून वरीलपैकी सर्व उत्तर करायचं नाही कारण तिथं चुकवण्याची शक्यता जास्त असते. तर हे वनवा हे मानव निर्मित नाहीये तर ते नैसर्गिक कारण आहे. पर्याय क्रमांक 3 हे 31 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32 ही खालीलपैकी परिसंस्थेचा अजैविक घटक कोणता नाही. आता लक्षात घ्या या ठिकाणी सुद्धा काय विचारलंय की अजैविक घटक म्हणजे अजैविक जैविक असे 2 प्रकारचे घटक असतात. मग अजैविक घटक कोणता नाही असे विचारलंय. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला प्रश्न व्यवस्थित वाचण्याची गरज असते. अजैविक वाचून थेट आपण जर ऑप्शनकडे आलो तरी सुद्धा आपला प्रश्न चुकू शकतो. या ठिकाणी विचारला अजैविक घटक कोणता नाही म्हणजे आपल्याला कोणता घटक विचारलाय तर जैविक घटक विचारलाय हे आज आपल्याला क्लिअर झाला पाहिजे. हे आपण बाजूला लिहून ठेवायचं की जैविक घटक विचारले. मग आता जैविक घटक कोणता? मृदा, सूक्ष्मजीव, हवा आणि प्रथिने यातला जैविक घटक कोणता तर हा सूक्ष्मजीव हा जैविक घटक आहे परिसंस्थेचा. म्हणून पर्याय क्रमांक 2 बी सूक्ष्मजीव हे त्याचे योग्य उत्तर असेल. तर हे प्रथिने सुद्धा लक्षात घ्या की प्रथिने हा अजैविक घटक येतो. ते आपल्याला जर पुढे विचारला गेलं तर ते आपल्याला चुकीचं वाटू शकते. तर प्रथिने हा अजैविक घटक येतो. मृदा हा सुद्धा अजैविक येतो आणि हवा हा सुद्धा अजैविक घटक येतो. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर ते अयोग्य जोड्या जुळवा. आता या ठिकाणी काय विचारलं अयोग्य जोड्या कोणत्या आहेत त्या ओळखायच्या आपल्याला. प्राथमिक भक्षक, बेडूक, घुबड, द्वितीय भक्षक, तृतीय म्हणजे सर्वोच्च आणि उभयहारी असं विचारलं. तर या ठिकाणी बघा प्राथमिक भक्षक जे तर हे बेडूक, घुबड नाही तर नागतोडा, खार, हत्ती हे जे तर हे प्राथमिक भक्षक आहे. म्हणजे पहिली जोडी ही सुद्धा चुकीची आहे. द्वितीय भक्षक मध्ये येतं बेडूक आणि घुबड हे जे येतात हे द्वितीय भक्षक मध्ये येतात. हे सुद्धा चुकीचं. त्यानंतर सर्वोच्च भक्षक तर वाघ आणि सिंह हे जे सर्वोच्च भक्षक आणि माणूस, अस्वल हे जे येतात तर ते उभयहारीमध्ये येतं. माणसावर आयोगाने यापूर्वी एकदा प्रश्न विचारला होता. बऱ्याचदा आपलं सर्वोच्च भक्षक आणि उभयहारीमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. त्याच्यामुळं हे चारीच्या चारी जे तर ते चुकीचं आहे. हे चुकीच्या जोड्या लावण्यामागे उद्देश हाच की स्टेट बोर्ड मधला प्रश्न आहे हे सर्रास जसे तसे उचलून प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे प्राथमिक बेसिक प्रश्न आहे परंतु हे सुद्धा आपलं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे. त्यानंतर 34 नंबरचा प्रश्न की 1942 मध्ये लिंडमन या शास्त्रज्ञाने अन्न साखळी व त्यातील ऊर्जावहन यांचा अभ्यास केला. आता लक्षात घ्या
इथं 2-3 फॅक्ट लक्षात ठेवायचे की 1942 नंतर लिनमन यांनी काय केलं, अन्न साखळी आणि त्यातील ऊर्जावान यांचा अभ्यास केला. हे वाक्य बरोबर आहे. लिनमनचा आपण 10% ऊर्जा म्हणतो की जसं आपण त्या पिरामिड मधला जो टप्पे आहे तर ते जसं वर जातं तर तसं त्यात 10% एनर्जी असते. 10% रूल आपण जो लिनमनचा म्हणतो, तर हे सुद्धा 10% ही सुद्धा आकडेवारी लक्षात ठेवा, त्यावर सुद्धा विचारला जाऊ शकतो. पहिलं वाक्य बरोबर. आणि दुसरं परिस्थितिकीय मनोरा म्हणजे जे पिरामिड आहे तर ही संकल्पना सर्वप्रथम चार्ल्स हेटन यांनी मांडली. हे सुद्धा वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. हे दोन्ही वाक्य बरोबर आहे. दोन्हीच्या दोन्ही बरोबर हा सुद्धा आयोगाचा ट्रेंड असतो. तर अशा वेळेस काय करायचं, जर तुम्हाला माहिती असेल तरच त्यात डाऊट घ्यायचा, जर माहिती नसेल तर सरळ सरळ दोन्ही वाक्य बरोबर असं उत्तर करायचं. आयोगाचं उत्तर सुद्धा असंच असतं. तर या फॅक्ट ज्या आहे परिस्थितिकीय मनोरा असं विचारलं जाऊ शकतं. आयोग विचारू शकतं की परिस्थितिकीय मनोरा ही सर्वप्रथम कोणी मांडली, तर चार्ल्स हेटन. आणि लिनमन यांचं काय, तर अन्न साखळी व त्यातील ऊर्जावाहन यांचा त्यांनी अभ्यास केला होता. पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर. त्यानंतर 35 आता वेगवेगळे पर्यावरणाचे करार आहेत तर त्या करारावर प्रश्न विचारले जातील की करार कशा संबंधीचा आहे आणि करार कधी झाला. तर रामसर करार बघा की हा आहे 1971चा. हा म्हणजे पाणथळ प्रदेश आहे तर त्या संदर्भातला हा करार आहे. त्यानंतर इथं सुद्धा बघा की जर आपल्याला एक्झॅक्ट माहिती नसलं की काय आहे म्हणजे रामसर करार कधीचा, तर कॉमन जे जर पाहिलं आपण तर 3 ठिकाणी 4-4-4 अशी जोडी लावली आहे रामसर कराराची 1971 म्हणजे त्या उत्तराकडे आपण जायला पाहिजे. त्यानंतर दुसरं जैवविविधता करार हा 1992चा. बघा बीचं पण 2 ठिकाणी 3-3 असं दिलेलं आहे. त्यानंतर बॉन करार जो आहे तर तो आहे 1979चा आणि मॉन्ट्रियल करार आहे 1987चा. मॉन्ट्रियल करार कधीचा, 1987चा आहे. हे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. रामसर करार हा पाणथळ प्रदेशासंदर्भात, जैवविविधता करार हा जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी होता. बॉन करार हा स्थलांतरित पक्ष्यांसाठीचा करार होता 1979चा. तो 1983 ला लागू करण्यात आला होता आणि तो करार होता 1979चा. आणि मॉन्ट्रियल करार हा हरितगृह वायू संदर्भात होता 1987चा. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. तर अशा पद्धतीने पर्यावरणात आपण जे 5 प्रश्न पाहिले तर त्यात परिसंस्था, त्यानंतर वेगवेगळे करार, त्यानंतर या बेसिक गोष्टी विचारल्या जातात की प्रदूषणावर सुद्धा आयोगाने यापूर्वी जलप्रदूषणावर सुद्धा प्रश्न विचारला होता. तर असे 5 वेगवेगळे घटक आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. तर पॉलिटी, भूगोल आणि पर्यावरण हे जे विषय आहेत तर हे सोपे प्रश्न या विषयांचे येतात. म्हणजे स्कोरिंग जे आहे तर हे आपल्याला जास्तीत जास्त इथं जे 35 प्रश्न आहेत तर त्यात आपण 30 ते 32 प्रश्न सुद्धा बरोबर आणू शकतो. त्यामुळे त्या विषयाकडे जास्त लक्ष देणं गरजेचं असतं. त्यानंतर पुढचा विषय आहे तो म्हणजे सायन्स. आता सायन्सचे 20 प्रश्न विचारले जातात. बऱ्यापैकी हा घटक जो आहे तर तो आपल्या सर्वांना अवघड जातो. हा पेपर सेट करत असताना मी बॉटनीवर जास्त भर दिला होता, कारण बॉटनीचे जे काही प्रश्न आहेत की ते थेट विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळं हे जे झुओलॉजीचे किंवा ह्युमन अॅनाटॉमीचे जे प्रश्न आहेत तर त्यातला आपल्या ज्या संस्था आहे, सर्क्युलेशन असेल, रेस्पिरेशन असेल, त्यानंतर एक्सक्रिशन असेल आणि कंट्रोल कोऑर्डिनेशन तसेच रिप्रोडक्शन या ज्या ह्युमन अॅनाटॉमीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला करूनच ठेवायच्या आहे. मी मुद्दामून त्यावर याच्यात प्रश्न घेतले नाही, कारण बॉटनीचे जे प्रश्न थेट विचारले जाऊ शकतात तर ते प्रश्न कव्हर करायचे होते. परंतु हे जे 4 मी घटक सांगितले तर ते प्रत्येकाने व्यवस्थित अभ्यासायचेच आहेत. 36 नंबरचा प्रश्न बघा की बेसिक, इसवी सन 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनी सजीवांना कोणत्या 2 सृष्टीत विभागले. आता लक्षात घ्या, अशा पद्धतीचा जेव्हा प्रश्न विचारला जातो तर यात काय सांगितलंय की कार्ल लिनियस यांनी कोणत्या 2 सृष्टीत विभागले, म्हणजे यातला कंटेंट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की 1735 मध्ये कोणी, तर कार्ल लिनियस, आणि किती सृष्टीत, तर 2 सृष्टीत. म्हणजे पुढचा प्रश्न याच्यात सुद्धा तयार होऊ शकतो. मग हे जे 2 सृष्टी आहेत तर हे कोणते, तर पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर. वनस्पती आणि प्राणी, म्हणजे एकदम बेसिक वर्गीकरण जे आहे तर ते यांनी केले होतं. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला काय होतं की हे आपण वाचतो नामसृष्टी, त्यानंतर 2 सृष्टी, परंतु ते कोणतं आहेत, आयोग याच्या पुढे जाऊन प्रश्न विचारू शकतो. म्हणून वनस्पती आणि प्राणी हे याचं योग्य उत्तर आहे. आता जे आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी हे जे आहेत हे ऑप्शन जे घेतले तर एक कंटेंट तुम्हाला देत आहे. तर हे चॅटन म्हणून एक बायोलॉजीचे शास्त्रज्ञ होते, चॅटन. तर त्यांनी हे आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी, त्यानंतर हे मोनेरा प्रोटिस्टा हे 2 आणि हे 2 म्हणजे हे जे 4 आहे एकूण, तर हे 4 सुद्धा एका 4 सृष्टीमध्ये एका शास्त्रज्ञाने विभागलं होतं. त्या शास्त्रज्ञाचं नाव सुद्धा लक्षात घ्या, ते म्हणजे कोपलँड. कोपलँड हे नाव लक्षात घ्या. याच्यावर सुद्धा एक प्रश्न विचारू शकतो. म्हणजे चॅटन,
अधिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी. लिनियस वनस्पती व प्राणी. आणि कोपलँड कोणतं? तर वनस्पती, प्राणी, मोनेरा, प्रोटिस्टा हे जे 4 आहे तर हे कोपलँडने असे 4 सृष्टी त्याचं विभाजन केलं होतं. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. 37 नंबरचा प्रश्न खूपच बेसिक विचारला, कारण यामध्ये हा पॉईंट सांगायचा होता की हे जे नियम आहे गतिविषयक नियम तर ते थेट देऊन आपल्याला किंवा त्याची तोंड ओळख असणं गरजेचं आहे. तर स्थिर वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती स्थिरच राहते, बरोबर आहे. गतिमान वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने व दिशेने पुढे सरकत राहते. हा न्यूटनचा गतिविषयक कितवा नियम आहे? तर पर्याय क्रमांक 1 पहिला हा नियम आहे. याला आपण जडत्वाचा नियम, न्यूटनचा गतिविषयकचा जडत्वाचा नियम. म्हणजे जर बल कार्यरत नसेल तर स्थिर असेल किंवा जर वेगात असेल आणि त्याला कुठल्याही प्रकारचा बल त्याला सुद्धा नसेल तर ती त्या दिशेने पुढे सरकत राहते. हा पहिला नियम आहे. तर पहिला, दुसरा, तिसरा, त्यातही तिसरा जो आहे तर आयोग बऱ्याचदा विचारतो, तर हा तिसरा नियम आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचा आहे. म्हणजे एव्हरी ऍक्शन देअर इज अपोजिट अँड इक्वल रिएक्शन, हा जो तिसरा नियम आहे तर हा सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. 38 नंबर, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. इथं सुद्धा आता हिरवा जे वनस्पतीच्या भागाचा रंग आणि त्यामध्ये कोणतं रंगद्रव्य असतं? तर हिरवा क्लोरोफिल, पिवळा झॅन्थोफिल, निळा अँथोसायनिन. तर हे तिन्ही जे आहे तर हे तिन्हीच्या तिन्ही बरोबर आहे. म्हणजे क्लोरोफिल सुद्धा, झॅन्थोफिल सुद्धा, अँथोसायनिन सुद्धा हे तिन्ही बरोबर आहे. वरीलपैकी एकही चुकीचं नाही. म्हणजे काय? वरीलपैकी सर्व काय तर ते बरोबर आहे. हिरवा सुद्धा, हिरव्यामध्ये क्लोरोफिल, पिवळ्यामध्ये झॅन्थोफिल आणि निळ्यामध्ये अँथोसायनिन हे तिन्ही या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर. म्हणजे अशा पद्धतीनं प्रश्न जर विचारला गेला आणि हा कंटेंट तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे. आणि याच्यानंतर जर समजा एखादं माहिती नसेल आणि ऑप्शन जर वरीलपैकी सर्व टाईप जर असेल तर ते उत्तर आपल्याला करायचं आहे. त्यानंतर हा एक प्रॉब्लेम आहे फिजिक्सचा बेसिक, की फळीवर ठेवलेल्या खाऊच्या डब्याच्या तळाचे क्षेत्रफळ किती आहे? 0.25 मीटर स्क्वेअर. म्हणजे हा आपल्याला काय दिला? हा एरिया दिलाय. त्यानंतर त्याचे वजन किती आहे? तर 50 न्यूटन आहे. तर त्या डब्याने फळीवर प्रयुक्त केलेला दाब काढा. आता दाब जो आहे म्हणजे आपल्याला प्रेशर आहे, तर प्रेशर काढण्यासाठी आपल्याला काय करायचं की म्हणजे त्या एकक क्षेत्रफळावर किती बल कार्यरत आहे म्हणजेच आपल्याला त्याचा दाब काढता येईल. म्हणजे प्रेशर म्हणजे काय की जे क्षेत्रफळ आहे म्हणजे किती जागेवर आपण किती बल प्रयुक्त करतो, म्हणजे बल म्हणजे फोर्स अपॉन एरिया हा त्याचा फॉर्म्युला आहे. म्हणजे फोर्स, आता बल किती कार्यरत केलं, वजन म्हणजे बल आलं तर बल किती केलं तर 50 आणि क्षेत्रफळ किती आहे तर 0.25. म्हणजे हे जर आपण केलं तर याचं उत्तर येतं 200 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर येईल. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे. तर हा बेसिक प्रश्न आहे, स्टेट बोर्ड मध्ये दिलेला आणि तो विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचं की खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा. सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि अमोनियम हायड्रॉक्साईड. म्हणजे हे जे तर यांचा नेमकं मराठी नाव किंवा त्यांचा वापर आपल्याला विचारला जाऊ शकतो, तर तो आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे काय, पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणजे काय, कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे काय, या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर बघा, सोडियम हायड्रॉक्साईड तर हे सरळ सरळ की कपड्याचे साबण जे तर त्याला आपण सोडियम हायड्रॉक्साईड म्हणतो. पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे आंघोळीच्या साबणात असतं. कॅल्शियम हायड्रॉक्साईड हे जे तर ते हे चुना, ज्याला आपण चुन्याची निवळी सुद्धा म्हणतो कॅल्शियम हायड्रॉक्साईडला. आणि अमोनियम हायड्रॉक्साईड जे तर त्याचा वापर आपण खते तयार करण्यासाठी करतो. म्हणजे ABDC पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल. तर हे बऱ्याचदा आपलं कन्फ्युजन होऊ शकतं, त्याच्यामुळे प्रश्नाच्या माध्यमातून हे कन्फ्युजन दूर व्हावं या उद्देशाने हा प्रश्न या ठिकाणी काढण्यात आला होता. पुढचं, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. त्यातलं पहिलं विधान, दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो, तो बदलत नाही. दुसरं, जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग आणि आघातानंतरचा एकूण संवेग इतकाच असतो. म्हणजे दोन्ही जो आहे तर तो सारखाच असतो. म्हणजे संवेग म्हणजे काय तर मास इंटू वेलॉसिटी. m1v1 बरोबर m2v2. म्हणजे जे तर हे दोन्ही सारखेच असतात. तर हे दोन्ही वाक्य बरोबर आहे. आपण जो संवेग अक्षयतेचा नियम जो आहे तर ते हा नियम जशाच तसा या ठिकाणी टाकला होता. तर अशा पद्धतीनं हे जे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. दोन्ही विधाने जे तर ते बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीचा जर प्रश्न आला आणि जर तो एकमेकाच्या विरोधाभासी जर वाक्य वाटत नसेल तर त्याला शक्यतो दोन्हीच्या दोन्ही बरोबर असं गृहीत धरायचं आहे. हे बघा, इथं सुद्धा पहिला आणि दुसरा ऑप्शन एकमेकांना पूरक आहे म्हणून दोन्ही विधानं बरोबर. जर अपोजिट असतं तर त्यापैकी आपण एक चुकीचं गृहीत धरलं असतं. त्यानंतर आता 42 नंबरचा प्रॉब्लेम,
हा सुद्धा बेसिक आहे की रोध कुंडलाचा दिव्यातील तारेच्या कुंडलाचा रोध आहे 1000 ओहम. विभव अंतर आहे 230 व्होल्ट. विभव अंतराच्या स्रोतापासून या दिव्याला विद्युत धारा पुरवली जात असेल तर तारेच्या कुंडलातून वाहणारी विद्युत धारा किती. आपल्याला विद्युत धारा विचारली. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. ओमचे सूत्र काय तर V = IR. V = IR हे लक्षातच ठेवायचं, एकदमच बेसिक आहे. मग आपल्याला हा काय दिलाय तर R दिलाय 1000 R. विभव अंतर म्हणजे आपल्याला V दिलंय 230. विचारलं काय I, म्हणजे I जर आपल्याला काढायचं असेल तर VI बरोबर V/R. V काय दिलाय आपल्याला 230. रोध किती दिलाय 1000, म्हणजे 1000 आपण भागाकार केला तर हे 0.23 अँपिअर एवढा त्याचा विद्युत धारा येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 त्याचं येईल. हे बेसिकच फॉर्म्युला आहेत. हे फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवावेच लागतील. म्हणजे असे प्रश्न जर विचारले तर हे आपले चुकता कामा नये, हे आपले बरोबर आलेच पाहिजे. त्यानंतर 66 नंबरचा केमिस्ट्रीचा फॉर्म्युला. या 2-3 गोष्टी कव्हर करता याव्यात त्या अनुषंगाने हा प्रश्न विचारला होता. खालील आता 66 ग्राम CO2 मध्ये किती रेणू असतात अशा पद्धतीचा हा प्रश्न विचारला. तर इथं 2-3 गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या. पहिलं म्हणजे की रेणू, त्यानंतर हे जे CO2, तर याचा आपल्याला काय काढावं लागेल, सुरुवातीला रेणू वस्तुमान काढावं लागेल. तर CO2 चं रेणू वस्तुमान जर आपण विचार केला, CO2 कार्बनचं किती असतं 12, ऑक्सिजनचं असतं 16, आणि इथं किती ऑक्सिजन आहे तर 2, म्हणजे 16 दुने 32, म्हणजे याचं किती येतं हे 44 येतं. मग आपल्याला आधी 66 ग्राम CO2 हा किती मोल येतो हे काढावं लागेल. म्हणजे 66 ग्राम आपल्याला CO2 आणि 1 मोल म्हणजे किती येते 44 ग्राम येते. म्हणजे हा जो आहे तर हा एकूण किती विचारला आपल्याला 1.5 मोल. 1.5 मोल हा आपल्याला CO2. म्हणजे 1.5 मोल मध्ये आपल्याला किती रेणू आहे असा प्रश्न विचारला. तर मग आपल्याला माहिती आहे की जो आवेगाड्रोचा नंबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 जो दिला होता आपण 6.022 × 10⁻23 हा आवेगाड्रोचा नंबर होता. तर एका मोल मध्ये तेवढे रेणू असतात. जर एका मोल मध्ये तेवढे रेणू असतील म्हणजे 6.022 × 10⁻23, तर मग 1.5 मध्ये किती असतील तर 1.5 गुणिले ते आपल्याला 6.022 × 23 करावं लागेल आणि ते आहे 9.033. हे त्याचं उत्तर आहे 9.033 × 10⁻23. म्हणजे पर्याय क्रमांक 3. म्हणजे इथं थोडं 2 आणि 3 मध्ये उलट झालं होतं. तर हे पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर आहे 9.033 × 10⁻23. हे थोडं खालीवर झालं, परंतु पर्याय क्रमांक 2 9.033 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. आता हे जे तर ते बायो उपचार आपण ज्याला म्हणतो की बायो रेमेडिएशन. बायो रेमेडिएशन वर हा प्रश्न विचारला आहे की ते जे म्हणजे त्याचा वापर, बायो रेमेडिएशनचा वापर कशा कशात होतो. तर यारोविया लायपोलेटिका जड धातू क्षार शोषणे हे बरोबर आहे. त्यानंतर सॅक्रोमायसिस सॅरेविसे आर्सेनिकचे शोषण करतो. अल्कॅनी वळक्स याच्यावर आयोगाने सुद्धा प्रश्न विचारला होता की समुद्रातील तेलगळती स्वच्छ करणे, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे 1, 2, 3 वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर असेल. सर्व जे येतात ते बरोबर. माहितीच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न मी काढला होता. आणि त्याच्या पुढे म्हणजे की आयोगाचे सुद्धा असे जे प्रश्न येतात आणि ऑप्शन मध्ये वरीलपैकी सर्व उत्तर असेल तर शक्यतो ते योग्य उत्तर असतं. वरीलपैकी सर्व हा अप्रोच आपण वापरायचा असतो. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 45 नंबरचा प्रश्न संयोजावर विचारला की मूलद्रव्याच्या संयोग पाहण्याच्या क्षमतेला संयोजा म्हणतात. म्हणजे योग्य विधान विचारलं, हे बरोबर आहे. दुसरं सोडियमची संयोजा 7 आहे. त्याला सोडियम जे आहे तर सोडियम म्हणजे 11, त्याचा अनुक्रमांक म्हणजे 2, 8 आणि 1 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूप. म्हणजे हा काय करतो, एक जो इलेक्ट्रॉन आहे तर हा दुसऱ्याला देतो. म्हणजे याची जी संयोग पाहण्याची जी क्षमता आहे तर ही 1 ची आहे. म्हणजे 1 हे वाक्य चुकीचं आहे. 1 ची संयोजा किती तर ही 1 आहे. त्यानंतर धनप्रभारित आयनांना कॅटायन म्हणतात. हे क्रॉस केले कॅटायन, ऍनायन नाही तर हे कॅटायन म्हणतात, हे चुकीचं. न्यूरोन प्रभारित यांना कॅटायन म्हणत नाही तर ते आनायन म्हणतात, म्हणजे हे क्रॉस केलं होतं, म्हणजे हे सुद्धा चुकीचं. पर्याय क्रमांक 1 हे योग्य विधान येईल. बेसिक प्रश्न होता, परंतु 4 वेगवेगळ्या गोष्टी कव्हर करून या बेसिक गोष्टी सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. 46 नंबरचा प्रश्न, चुकीची विधाने ओळखा. त्यातलं पहिलं की न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्राफाइट किंवा जड पाणी यांचा मंदक म्हणून वापर करतात. आता इथं लक्षात घ्या की हे वाक्य बरोबर आहे.
मग आपल्याला लक्षात काय ठेवायचं की वेग कमी करण्यासाठी कशाचा वापर करतात, ग्रॅफाइट आणि जड पाणी, आणि वेग कमी करण्यासाठी काय वापरतात, तर मंदक वापरतात, हे लक्षात घ्या. दुसरं, न्यूट्रॉन शोषून घेऊन त्यांची संख्या कमी करण्यासाठी बोरॉन, कॅडमियम, बेरिलियमच्या कांड्या नियंत्रक म्हणून वापरतात. म्हणजे नियंत्रक कशाचं काम करतं, तर ही न्यूट्रॉनची संख्या कमी करण्याचं काम करतं. म्हणजे हे सुद्धा पुढे प्रश्न अशा पद्धतीचा विचारला जाऊ शकतो, तर ते लक्षात घ्या. हे सुद्धा वाक्य जे येतात ते बरोबर आहे. आणि नियंत्रक म्हणून कशाचा वापर केला जातो, तर बोरॉन, कॅडमियम तसेच बेरिलियमचा कांडा. हे चुकीची विधाने ओळखायला सांगितलं होतं आपल्याला. दोन्ही वाक्य हे बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 म्हणजे दोन्ही नाही, म्हणजे दोन्ही चुकीची नाही, म्हणजेच काय दोन्ही बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर असेल. बऱ्याच जण घाईमध्ये दोन्ही हे सुद्धा म्हणजे दोन्ही बरोबर म्हणून डायरेक्ट दोन्ही, परंतु आपल्याला विचारलं काय, चुकीचं विचारलंय, म्हणून 3च्या ऐवजी पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर येईल. 47 नंबरचा योग्य जोड्या जुळवा. शास्त्रज्ञ आणि त्यांचं कार्य या संदर्भात आहे. तर युगोडी-रिस उत्परिवर्तन सिद्धांत, त्यानंतर एव्हरी, मॅककार्थी आणि मॅकलॅड. तर हे डीएनए हीच अनुवांशिक सामग्री असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. जेकब व मोनाड प्रथिन संश्लेषण, जे प्रोटीन सिंथेसिस जे आहे तर त्याची प्रतिकृती त्यांनी तयार केली होती. तर या ठिकाणी सुद्धा वरीलपैकी सर्व बरोबर. म्हणजे हा आयोगाचा सुद्धा अशाच पद्धतीचे प्रश्न आयोग विचारतं आणि उत्तर देण्याचा ट्रेंड सुद्धा तोच असतो. तर पर्याय क्रमांक 4 हे 47 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येईल. त्यानंतर 48. आता हा प्रश्न बघा, आयोगाने बऱ्याचदा क्रेब सायकलवर किंवा रेस्पिरेशनवर प्रश्न विचारला आहे. तर त्याच्या थोडं पुढे जाऊन जर विचारला तर कोणता टप्पा ऑक्सी श्वसन आणि विनॉक्सी श्वसन या दोन्हीमध्ये आढळतो, तर पर्याय क्रमांक 1 ग्लायकोलायसिस. म्हणजे जे 3 टप्पे आढळतात त्यातून ग्लायकोलायसिस, क्रेब सायकल आणि ईटीएस हे जे 3 टप्पे आहेत, तर यामधला कॉमन जो आहे तर ग्लायकोलायसिसचा टप्पा हा सुरुवातीला जे ऑक्सी श्वसनाच्या ऑक्सिजनच्या साह्याने जरी वनस्पतीचं श्वसन होत असेल तर, आणि विनॉक्सी श्वसन म्हणजे ऑक्सिजनच्या अभावात जरी ते श्वसन होत असेल तरी सुद्धा ग्लायकोलायसिस हा जो टप्पा आहे तर तो हा सेम असतो, हे लक्षात घ्यायचं. आणि ती जी एनर्जी आपण म्हणतो तर ते एटीपी असतं, हे सुद्धा लक्षात घ्या. हा पुढचा प्रश्न. परंतु क्रेब सायकलवर आयोगाने 2दा प्रश्न विचारले, त्यातली जी प्रोसेस आहे तर त्या प्रोसेसवर सुद्धा प्रश्न विचारले गेले. आपल्याला फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन हे 2 घटक जे आहेत तर ते सुद्धा व्यवस्थित करून ठेवायचेच आहे. परंतु डीप जर विचारला तर अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ग्लायकोलायसिस हे त्याचं योग्य उत्तर आहे. 49 जे सूत्री पेशी विभाजन जे आहे तर आपण सेल डिव्हिजन पाहतो, मायोसिस आणि मायटोसिस. तर त्याचा योग्य मायटोसिसचा योग्य क्रम या ठिकाणी विचारला होता. तर हे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला एक लक्षात ठेवायचं की पी मॅट असं लक्षात ठेवा. प्रोफेज, मेटाफेज, अॅनाफेज आणि टेलोफेज. पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी उत्तर असेल. इथं सुद्धा कॉमन निवडण्याचा प्रयत्न करायचा. बघा, प्रोफेज 4 ठिकाणी आहे, म्हणजे इथं आपल्याला क्लिअर होत नाही. मेटाफेज, अॅनाफेज, मेटाफेज, अॅनाफेज इथं सुद्धा आपल्याला क्लिअर होत नाही. तो टिलो जे आहे तर हे टिलो शेवट आहे असं गृहीत धरायचं, आणि प्रोफेज जे आहे तर ते सुरुवातीला म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी योग्य उत्तर असेल. 50 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता एकपेशीय लैंगिक प्रजनाचा प्रकार नाही. आपल्याला हा प्रजननावर हा प्रश्न विचारलाय. यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होऊ शकतं. ते कन्फ्युजन प्रश्नांच्या माध्यमातून दूर करता यावं म्हणून हा प्रश्न विचारला की बायनरी फिजन म्हणजे द्विविभाजन, बहुविभाजन, खंडीभवन आणि कलिदान. तर यातलं हे जे खंडीभवन आहे तर हे बहुपेशीय लैंगिक प्रजनन म्हणजे जे बहुपेशीय सजीव जे आहेत तर त्यामध्ये हे आपल्याला खंडी फ्रॅगमेंटेशन म्हणजे प्लॅनेरिया हे त्याचं उदाहरण आपल्याला म्हणतात. बहुपेशी आहे तर त्यामध्ये खंडीभवन आढळतं. बाकी बायनरी फिजन, मल्टिपल फिजन आणि बडिंग हे जे आहे तर हे एकपेशीय लैंगिक प्रजननाचा प्रकार आहे. बऱ्याच जणांचा इथं कन्फ्युजन झालं शकतं की बायनरी आणि मल्टिपल दोन्ही एकाच जणांचं नसेल, म्हणजे त्यांनी यापैकी एक उत्तर केलं असेल, परंतु उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 खंडीभवन हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 म्हणजे सी हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 51 नंबरचा, खालीलपैकी कोणता समपृष्ठ रज्जू संघाचा उपसंघ नाही. आता बघा, जे समपृष्ठ रज्जू जे आहे म्हणजे ज्यात मानवाचा समावेश सुद्धा होतो, तर याचा उपसंघ आपल्याला विचारलाय की तो कोणता नाही. युरोकॉर्डाटा, सेफॅलोकॉर्डाटा आणि व्हर्टिब्रेटा हे जे 3 आहे तर हे त्याचे उपसंघ आहे. सायक्लोस्टोमॅटा हा त्याचा उपसंघ नाही. तर सायक्लोस्टोमॅटा हा समपृष्ठ रज्जू मध्येच येतो, परंतु व्हर्टिब्रेटाचे जे 6 गण येतात, 6 क्लास येतात व्हर्टिब्रेटाचे, त्या 6 क्लासमध्ये हा एक सायक्लोस्टोमॅटा येतो. म्हणजे हा मुद्दामून थोडा अवघड, तर एखादा प्रश्न चुकण्यासाठीच आयोग जे विचारतो तर तशा पद्धतीचा हा प्रश्न विचारला होता की हे जे सायक्लोस्टोमॅटा जे येतात तो व्हर्टिब्रेटाचा एक प्रकार आहे. परंतु आपल्याला काय विचारलं, उपसंघ विचारलं. तर उपसंघ कोणते 3 आहेत ते लक्षात ठेवा. 3 त्यातलं युरोकार्डाटा, सेफॅलोकार्डाटा आणि व्हर्टिब्रेटा हे 3 आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे, सायक्लोस्टोमॅटा. त्यानंतर 52 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा.
तर सायट्रिक ऍसिड, ट्रिप्टोफॅन, नायसिक आणि अस्कॉर्बिक ऍसिड. तर हा जो प्रश्न आहे ते आम्लता देणे. त्यानंतर ट्रिप्टोफॅन हे प्रोटीन बांधणीसाठी असतं, प्रथिन बांधणी. त्यानंतर नायसिन जे आहे तर ते सूक्ष्मजीव प्रतिबंधक आणि अस्कॉर्बिक ऍसिड जे तर हे अँटीऑक्सिडंट. तर हे बघा, हे जे आहे तर बऱ्याचदा असं आयोगाचा जो क्रॉस मध्ये उत्तर देण्याची बरेचसा ट्रेंड आयोगाचा दिसून येतो. तर तशा पद्धतीने हे ऑप्शन फ्रेम केलेले. सायट्रिक आम्ल काय तर आम्लता देणे म्हणजे पहिल्याचं 2, दुसऱ्याचा 1, त्यानंतर तिसऱ्याचा 4 आणि चौथ्याचा 3. हे जे क्रॉस मध्ये बरेचसे जे आपल्याला ऑप्शन दिसून येतात तर तशा पद्धतीने हे फ्रेम केलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर हे बाकी हा जो प्रश्न आहे तर हा खूपदा रिपीट झालाय. तर सोपा प्रश्न असावा, रिपिटेशन भरपूर झालेलं आहे या प्रश्नाचं, म्हणून या ठिकाणी तो विचारला की नेचे हे कोणत्या गटात येतं तर ते टेरिडोफायटा. पर्याय क्रमांक 3. हे एकदमच बेसिक प्रश्न आहे, यामध्ये कुठल्याही अनालिसिसची गरज नाही. त्यानंतर खालीलपैकी द्विपार्श्व सममितीचे उदाहरण ओळखा. तर द्विपार्श्व म्हणजे बायलॅटरल सिमेट्री हे लक्षात घ्या. यातला स्पंज, तारामासा, मासे आणि यापैकी नाही. जर आपल्याला एखादं विचारलं असेल की एखादं उदाहरण ओळखा आणि त्या ऑप्शन मध्ये जर यापैकी नाही असं दिलेलं असेल तर शक्यतो ते उत्तर नसतं. म्हणजे हा जो ऑप्शन आहे तर हा उत्तर नसणारच आहे, म्हणून इलिमिनेट व्हायला पाहिजे. म्हणजे आपण जर काहीच माहिती नसलं तरी सुद्धा हा ऑप्शन इलिमिनेट करायचा आणि बाकीचे जे 3 जे आहेत तर त्यामध्ये निवडायचे. तर आपल्याला काय बायलॅटरल सिमेट्री असं विचारलंय, तर त्याचे उदाहरण ओळखा. तर हे जे येतात ते मासे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. तर हे जे तर तारामासा जे तर ते रॅडियल. म्हणजे बऱ्याचदा असं होऊ शकतं की मासा आणि तारामासा आपल्याला एक वाटू शकतो, परंतु तारामासा रॅडियल सिमेट्रिक, स्पंज येतात ते असिमेट्रिक येतं, म्हणजे असममित येतं. असिमेट्रिक स्पंज, तारामासा रॅडियल सिमेट्री आणि द्विपार्श्व सममिती जे आपल्याला विचारलं जातं ते पर्याय क्रमांक 3 हे मासा हे त्याचं योग्य उत्तर. हे मला असं वाटतं की यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून तो प्रश्न त्या ठिकाणी फ्रेम केलेला आहे. त्यानंतर आता पुढचं 55 नंबरचा प्रश्न की जैव तंत्रज्ञानाचे खालील फायदे कोणते, म्हणजे कोणकोणते फायदे. की पृथ्वीवरील क्षेत्र जमिनीला क्षेत्र मर्यादा असल्याने प्रति हेक्टरी उत्पादन वाढले. बरोबर आहे, बायोटेक्नॉलॉजीने आपण उत्पादन वाढवलेलं आहे. त्यानंतर रोग प्रतिकारक वाणामुळे खर्च कमी झाला. म्हणजे जे वाण आहे तर ते रोग प्रतिकारक असतं, त्याच्यामुळे जे रोग पडल्यानंतर जो खर्च येणारा असतो तर तो सुद्धा याने कमी झाला. तिसरं, फलोत्पादनात वाढ. इथे सुद्धा फळबागा ज्या आहेत तर त्यामध्ये वाढ झाली, म्हणजे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी वापरून चांगल्या बियाणं जे आहे, चांगल्या प्रतीचे वाण आल्यामुळे फलोत्पादनात सुद्धा वाढ झाली. म्हणजे पर्याय क्रमांक 4. म्हणजे अशा पद्धतीचे जे प्रश्न विचारले जातात तर इथं जास्त विचार करायचा नसतो. वरीलपैकी सर्व हा जो ऑप्शन आहे तर हा जो दिलेला आहे तर हे जनरली उत्तर असतं. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर अशा पद्धतीने आपण सुरुवातीला पॉलिटी, त्यानंतर भूगोल, पर्यावरण आणि सायन्स असे एकूण 55 प्रश्न पाहिले. तर हे प्रश्नाचं जर तुम्ही स्वरूप लक्षात घेतलं तर आयोग ज्या ज्या पॉईंटवर प्रश्न विचारतो तर त्याच पॉईंटवर आपण या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळं हे पॉईंट व्यवस्थित करायचे. त्याच्या भोवतीचे जे कंटेंट आहे, ज्या फॅक्ट्स आहेत तर त्या आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचे आहे. आणि जो अप्रोच मी तुम्हाला सांगतो की आयोग प्रश्न कसा फ्रेम करतं, त्यानंतर ऑप्शन कसे फ्रेम करतं आणि उत्तरं देण्याचा ट्रेंड कोणता आहे, तर या सगळ्या गोष्टी आपली जी पीवायक्यू अनालिसिसची जी बॅच आहे तर त्या आपण आयोगाचे प्रश्न घेऊन जसं तुम्हाला सांगितलं होतं तर तसंच त्याच पद्धतीचे प्रश्न काढून आणि त्याच पद्धतीचे अप्रोच ठेवून आपण या ठिकाणी हे पाहत आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण तुर्तास थांबू. बाकीचे जे 45 प्रश्न आहेत तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. परंतु हा पेपर तुम्ही एकदा व्यवस्थित बघा आणि याचा जो कंटेंट आहे, अनालिसिस जो आहे तर ते रिव्हिजन करत राहा. त्यातला कंटेंट, त्यातला अप्रोच, त्यातला ज्या फॅक्ट्स आहेत तर ह्या थेट कोणत्याही परीक्षेला जनरली विचारल्या जाऊ शकतात. तर मग आता आपण बाकीचे जे 45 प्रश्न आहेत तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.